निमिष नमस्कार. नमस्कार. आयुर्वेद अर्थात BMS आणि करिअरच्या संधी या विषयावरील वेबिनार मध्ये मी वैशाली सरवणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि साहजिकच निकालानंतर घराघरात चर्चा सुरू होते की आता पुढे काय, अर्थात करिअर काय करायचं या विषयाची. त्यातही डॉक्टर होणं ही अनेकांची महत्वाकांक्षा असते. आपल्याकडे वैद्यकशास्त्रात ज्या विद्याशाखा उपलब्ध आहेत त्यातील आयुर्वेद ही सर्वात प्राचीन आणि महत्वाची उपचार पद्धती आहे. आयुर्वेद हा शब्द आयुहू अर्थात आरोग्य आणि वेद म्हणजे जाणणे या शब्दांपासून तयार झाला आहे. आयुहू वेदयती इति आयुर्वेदः, थोडक्यात आयुष्याबद्दलचे ज्ञान देणारे शास्त्र किंवा ज्याच्या उपयोगाने निरामय आरोग्याची प्राप्ती होते, आयुष्याची प्राप्ती होते, ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचे प्राथमिक स्वरूप आपल्याला अथर्व वेदामध्ये आढळते, म्हणजे हे शास्त्र किती प्राचीन आहे याची आपल्याला कल्पना येईल. भारत ही आयुर्वेदाची जन्मभूमी मानली जात असली तरीही वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग करणारे हे शास्त्र आज सर्वत्र मान्यता पावलेले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धतीच नाही, तर ती संपूर्ण जीवन पद्धती आहे असं यातले तज्ज्ञ मानतात. आयुर्वेद हे एक असं शास्त्र आहे की ज्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन्हीमध्ये सुधारणा घडून येते. आयुर्वेदाच्या मदतीने आहार आणि जीवनशैली यात सोपे बदल करून आपण रोगांना दूर ठेवू शकतो. तसंच केवळ रोग झाल्यावरच उपचार करण्यापेक्षा येणाऱ्या रोगांनाही प्रतिबंध करण्यासाठी अर्थात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही आयुर्वेदाचं शास्त्र उपयोगाचं आहे असं अभ्यासक मानतात. थोडक्यात आपल्या प्राचीन परंपरेशी नातं सांगणारं असं हे शास्त्र आहे, जे रोगाची लक्षणं, रोगाची कारणं आणि रोग प्रतिबंधासाठीचे उपचार अशा तिन्ही मुद्द्यांचा सम्यक विचार करतं. त्यामुळे अनेकांना आज आयुर्वेदाचा अभ्यास करावासा वाटतो. आपण वैद्यकशास्त्र निवडायचं आहे असं ठरवलं की अनेक जण आयुर्वेदाला पसंतीक्रम देतात. पण आयुर्वेद ही विद्याशाखा निवडताना आयुर्वेद शिक्षणाचं नेमकं स्वरूप कसं असतं, त्यासाठी प्रवेशाची पात्रता काय आहे, आयुर्वेदाचा अभ्यास केला की त्यानंतर म्हणजे भविष्यामध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मला असं वाटतं की आपल्या मनातल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा जो आमचा वेबिनार आहे तो आपल्याला नक्कीच दिशादर्शक ठरेल. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेदातले 2 तज्ज्ञ डॉक्टर आपल्याकडे आज आलेले आहेत. मी ओळख करून देते डॉक्टर अस्मिता भस्मे यांची. कोल्हापूर येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर अस्मिता यांनी आपलं BMS चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर CCM हा 1 वर्षांचा सर्टिफिकेट कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या त्यांचं वास्तव्य बेंगलोर इथे आहे आणि बेंगलोरमध्येच गेली 23 वर्ष त्या वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉक्टर अस्मिता, आपल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. याशिवाय आपले दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत डॉक्टर अमेय गोखले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत यशवंत आयुर्वेद महाविद्यालय कोल्हापूर येथून BMS पूर्ण केलेल्या डॉक्टरांनी याच विद्यापीठाचा पंचकर्म चिकित्सेतील पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप हा कोर्स पुण्याच्या ताराचंद हॉस्पिटलमध्ये पूर्ण केला. डॉक्टर रत्नागिरी इथं वास्तव्याला आहेत आणि लक्ष्मी विष्णू क्लिनिक या त्यांच्या खाजगी आयुर्वेदिक क्लिनिकद्वारे ते वैद्यकीय सेवा पुरवतात. शिवाय त्यांच्या क्लिनिकच्याच नावाने ते फेसबुक पेज चालवतात, ज्याच्या मार्फत आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत. तसंच YouTube चॅनल मार्फतही आरोग्य विषयक माहितीचं प्रसारण ते करतात.
आणखी एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट डॉक्टरांबद्दल म्हणजे डॉक्टर अमेय गोखले हे आमच्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त सुद्धा आहेत. डॉक्टर अमेय, आपलंही या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी उपस्थितांना काही सूचना द्यायच्या आहेत. आपला हा कार्यक्रम Zoom ॲपवरती आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरू असताना कृपया आपला ऑडिओ आपण म्यूट ठेवावा, म्हणजे आजूबाजूचे आवाज येऊन कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही. आणि आपल्याला कुठलाही प्रश्न विचारायचा असेल, तर कृपया चॅट बॉक्समध्ये तो नोंदवून ठेवावा. म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आपण जे प्रश्नोत्तरांचं सत्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्या प्रश्नाची नोंद घेतली जाईल आणि त्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. डॉक्टर अस्मिता, मी फेसबुकवर टाकलेलं फेसबुक लिंक तुम्हाला दिलेली आहे. हो. तुमचा सेशन म्हणजे हे एक झाला भाग की मग तुम्ही टाकू शकता. हो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर अस्मिता यांच्यापासून सुरुवात करूया. डॉक्टर, पदवी शिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं असतं? आयुर्वेदातली पदवी घ्यायची म्हणजे नेमकं काय करावं लागतं? त्यासाठीच्या काय पात्रता आहेत? आणि त्याची प्रवेश परीक्षा, त्यासाठी असलेली शैक्षणिक अर्हता याविषयी तुम्ही आम्हाला माहिती द्याल? पहिल्यांदा BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी. ही वैद्यशास्त्राची एक शाखा आहे. त्यासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी नंतर त्यासाठी प्रवेश पात्रता आहे. त्यासाठी नीटची एक्झाम द्यावी लागते. नीट परीक्षेमध्ये पात्र व्हावं लागतं. आणखी PCB हा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा ग्रुप ठेवावा लागतो. तर तिथे 50% मार्क्स लागतात. आणखी नीटमध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी एक कट ऑफ त्यांनी एलिजिबिलिटीसाठी ठरवलेला असतो. तो पार केला की मग तुम्हाला तिथे प्रवेश घेण्यास सोपं पडतं. आता प्रवेश फक्त नीटची तुम्ही मार्क्स एवढे मिळाले किंवा तुम्हाला 50% PCB मध्ये मिळाले तर तुम्हाला लगेच BAMS ऍडमिशन मिळतं असं नाहीये. कारण एकतर लिमिटेड सीट्स असतात आणि जवळजवळ लाखांमध्ये लोकांनी परीक्षा दिलेली असते. लाख स्टुडंट्स इच्छुक असतात त्या प्रवेशासाठी. मग त्यासाठी मेरिट ठरलेलं असतं. मग त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घ्यायचं, खूप जणांना पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे असतं. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर नीटमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 460, 450, 470 या मागे पुढे त्या वर्षीच्या मेरिटप्रमाणे मार्क्स मिळावे लागतील. आणि तेही ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर. मग OBC मध्ये असेल तर थोडासा 10 मार्कांचा इकडे तिकडे फरक पडू शकतो. परत अजून SC/ST असेल तर त्यामध्ये थोडा फरक पडू शकतो. आणखी मग काही मॅनेजमेंट कोटाही असतो. तुम्ही नीटला एलिजिबल झाला असाल तर कमी मार्क्स असतील तरी सुद्धा मग मॅनेजमेंट कोट्यातून तुम्हाला सीट मिळायची शक्यता असते. पण तिथे फी स्ट्रक्चर वेगळं पडतं. बरं. म्हणजे प्रवेश परीक्षा द्यावी लागते, नीटची परीक्षा द्यावी लागते याच्यासाठी आणि मार्कांचा जो क्रायटेरिया आहे तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. हां. हो. बरं. हो, एक आणि त्याच्यामध्ये एकूणच सांगावं लागेल की आपल्याला प्रेफरन्स फॉर्म द्यावा लागतो एक्झाम झाल्यानंतर. जेव्हा ऍडमिशन प्रोसेस सुरू होते तेव्हा प्रेफरन्स फॉर्म द्यावा लागतो आणि त्यात आपण काय प्रेफरन्स देतोय कुठच्या कॉलेजेस त्यानुसार मग ऍडमिशन कॉलेज आपल्याला मिळू सिलेक्ट शकतं. करण्यासाठी. मॅडम सांगतील जास्त. बोला. वैशाली, तुम्ही म्यूट आहात. सॉरी. एकूणच नीटची परीक्षा द्यावी लागते किंवा प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगळा असतो. पण एकूणच ही जी शिक्षण पद्धती आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? हा जो एंटायर कोर्स आहे तो कशा स्वरूपाचा असतो? एकतर पहिल्यांदा नीटची तयारी करायची असेल तर त्याची तयारी 11वी-12वी पासूनच करावी लागते. असं नाही की 12वीची बोर्डची परीक्षा झाली आणि आपण लगेच नीट देऊ शकतो. कारण नीट परीक्षा ही बोर्ड एक्झामच्या कम्पेअर केली तर तशी खूप अवघड असते. मग पहिल्यापासून आपलं ध्येय आपण ठरवावं लागतं की आपल्याला काय करायचं आहे. मग त्या दृष्टीने अभ्यास केला तर मग आपल्या त्या मार्कांचं टार्गेट अचीव्ह करता येतं. मग प्रवेशाला आपल्याला पुढे सुलभता येते. आता स्वरूप म्हणजे एकतर हा 4.5 वर्षांचा कोर्स आहे प्लस 1 इयर इंटर्नशिप.
4.5 वर्षामध्ये पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, आणखी तिसरं वर्ष 1-1 वर्षांचं असतं. आणखीन शेवटचं वर्ष सगळे 1.5 वर्षांचं असतं. आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असते, त्यामध्ये 6 महिने हे अर्बन भागामध्ये, 6 महिने रुरल भागामध्ये अशी इंटर्नशिप असते. मग त्यामध्ये विषय प्रत्येक वर्षाचे विषय वेगळे ठरलेले असतात. काय साधारण विषय यांचं स्वरूप असू शकतं? आता पहिल्या वर्षामध्ये बघायला गेलं तर अॅनाटॉमी म्हणतो आपण, जे अॅनाटॉमी म्हणजे शरीर रचना, फिजिओलॉजी म्हणजे शरीरक्रिया, परत आयुर्वेदाचा इतिहास, पदार्थ विज्ञान, संस्कृत असे सब्जेक्ट्स असतात. पण मग संस्कृतचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचा अभ्यास करणं सोपं जातं वगैरे असं काही म्हटलं जातं. ते कितपत बरोबर आहे? हे बरोबर आहे, की संस्कृत जे शिकलेले आहेत त्यांना आयुर्वेदाचा अभ्यास करणं सोपं जातं, म्हणजे समजायला पटकन हे होतं. पण असंही जरुरी नाही की त्यांना संस्कृत आलंच पाहिजे असं म्हणजे पहिल्यांदा. नंतर तो विषय असतोच, त्यामुळे आपण तो कव्हर अप करू शकतो. इव्हन इंग्लिश मीडियमच्या मुलांना पण संस्कृत नसतंच पहिल्यांदा. तिथे तर मराठी सुद्धा थर्ड लँग्वेज असते. आणि आयुर्वेदामध्ये कसं मुख्यतः मराठीमध्येच मोस्टली पेपर्स असतात आणि आता म्हणजे इंग्लिशमध्ये पण लिहायचं प्रोव्हिजन आहे. पण असं नाही की संस्कृत कंपल्सरी पाहिजे असं काही नाहीये. बरं. डॉक्टर अमेय, तुम्ही काही याच्यामध्ये सांगाल का आणखी? हो, आता संस्कृतचा विषय निघाला तर आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे बरेच विद्यार्थी असे पण असतात की ज्यांना संस्कृत कधीच नव्हतं ह्यापूर्वी, आणि ते गृहीत धरूनच ह्या कोर्सचं डिझायनिंग तसं केलंय की पहिल्या वर्षाला संस्कृत हा विषय ठेवलाय. ते आवश्यक अशासाठी आहे की आयुर्वेदाच्या सगळ्या मुळातल्या संहिता जर आपण बघितल्या, म्हणजे टेक्स्ट बुक ज्याला हा. म्हणू आपण, किंवा रेफरन्स बुक म्हणू जास्ती चांगलं, की ते सगळे संहिता ग्रंथ आहेत ते मुळात सगळेच संस्कृतमध्ये आहेत. आणि जर आपल्याला आयुर्वेदाचं ज्ञान मिळवायचं असेल तर मग ते संस्कृत यायला पाहिजे. त्याची भाषांतर पण उपलब्ध आहेत, नाही असं नाही, पण सगळं आपण शिकत असताना चांगलं शिकावं ह्या आयडिओलॉजी नुसार ज्यांना संस्कृतचं काहीच टच नाहीये किंवा नॉलेज नाहीये, अशांना पण आयुर्वेदाची डिग्री मिळवायला सोपं जावं हे गृहीत धरूनच पहिल्या वर्षाला संस्कृत हा विषय ठेवलाय. त्यामुळे ज्यांचं संस्कृत 8वी पासून असेल, 8वी ते 12वी पर्यंत अगदी, त्यांना तर सोपं जाईलच, काहीच प्रश्न नाही येणार. ज्यांचं नव्हतं त्यांनी पण जर पहिल्या वर्षी नीट संस्कृतचा सगळा बेसिक अभ्यास केला तरी त्यांना पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही, एवढं ते सोपं करून ठेवलेलं आहे. आणि असेच अभ्यास पुढच्या वर्षांमध्ये पण वेगवेगळे विषय आहेत. हा, बोल. आणि अभ्यासक्रमाच्या स्वरूपात काही बदल झाला आहे का? म्हणजे आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये असा काही बदल जाणवण्याजोगा, वैशिष्ट्यपूर्ण असा? हे बघ, हा, पहिल्यांदा डॉक्टर. हां. असा बेसिक तर तेच आहे, फार काही फरक नाहीये. पण आमच्या वेळी जेव्हा म्हणजे 20-23 वर्षापूर्वी जेव्हा आयुर्वेद होतं, तेव्हा सगळे पेपर्स आम्हाला मराठीमध्ये लिहायला लागायचे. इव्हन अॅनाटॉमी सुद्धा आम्हाला मराठीमध्ये लिहावं लागायचं. पण आता शरीररचना आणखी अॅनाटॉमी असे त्यांनी 2 भाग केलेले आहेत. शरीररचना असते ती मराठीमधून आणि अॅनाटॉमी आहे ती इंग्लिशमधून. आणि काही ठिकाणी तर पूर्ण इंग्लिशमधून पण लिहायची मुभा आहे. असं नाहीये की तुम्ही मराठीतच लिहा. असं शरीर रचना आणखी शरीरक्रिया हा पेपर सुद्धा. तिथे शरीरक्रिया आणखी फिजिओलॉजी असे 2 पार्ट्स केलेले आहेत. फिजिओलॉजी हे मॉडर्नमध्ये येतं आणि शरीरक्रिया हे आयुर्वेदप्रमाणे त्यामध्ये मराठीमध्ये आपण लिहू शकतो आणि फिजिओलॉजी आपण इंग्लिशमध्ये लिहू शकतो. डॉक्टर अमेय, तुम्ही काही याच्यामध्ये भर घालू शकता का? हा, मला बोलता बोलता फक्त एक मुद्दा हायलाइट करून द्यायचा की आयुर्वेदाच्या ह्या BAMS ह्या कोर्समध्ये मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद असे दोन्ही पॅथीज म्हणूया आपण अभ्यासाला आहेत, आणि त्या दोन्हीचा अभ्यास करून दोन्हीच्या परीक्षा त्या वेटेज प्रमाणे परीक्षा देऊन त्या पास करून विद्यार्थी बाहेर पडतो. त्यामुळे ह्याला ओरिएंटेशन मुळातच मॉडर्न मेडिसिनचं पण असतं आणि आयुर्वेदाचं पण असतं. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीनुसार की तुम्हाला कुठच्याही मीडियम मध्ये, कुठच्याही माध्यमामध्ये परीक्षा द्यायचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही मराठीमधून पेपर लिहू शकता, तुम्ही पूर्ण इंग्लिश मधून लिहू शकता. बाहेरच्या राज्यांमध्ये हिंदी किंवा आपल्या इथे पण काही बाहेरून महाराष्ट्रात येऊन शिकणारे पण विद्यार्थी आहेत, तुम्ही हिंदी माध्यमातून पेपर लिहू शकता. तुम्ही 2 किंवा अधिक माध्यम एकत्र पण करू शकता, बरं का. म्हणजे तुम्ही
काही कन्सेप्ट मॉडर्न मेडिसिनचा जर प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला असेल तो प्रश्न तुम्ही इंग्लिश मधून सोडवला. एखादा प्रश्न आहे आयुर्वेदिक कन्सेप्ट विषय आहे तो तुम्ही मराठी किंवा संस्कृतचा वापर करून दिला असं. हायलाइट आपल्याला हेच करून द्यावं लागेल की मीडियमचं पण स्वातंत्र्य आहे आणि पॅथी पण दोन्ही, म्हणजे मॉडर्न सायन्स आणि एन्शियंट सायन्स ऑफ आयुर्वेद दोन्ही आपल्याला अभ्यास करायला लागतो. म्हणजे आधुनिक उपचार पद्धती आणि प्राचीन उपचार पद्धती अशा दोन्हींची सांगड आयुर्वेदाच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये घातली या जाते कोर्स आहे. मध्येच केलेली आहे. अच्छा, हा, म्हणजे हे या प्रोग्रामचं किंवा अभ्यासक्रमाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून आपल्याला सांगता येईल. आणि मला असं वाटतं ही खरोखरच एक चांगली गोष्ट आहे आयुर्वेद शिकणाऱ्यांसाठी. आयुर्वेद करायचं तर मग असे प्रश्न, हा मॅडम, अस्मिता मॅडम. तर ज्यांना मराठी, जे इंग्लिश मीडियमचे लोक आहेत, ज्यांनी इंग्लिश मीडियम करून मग त्यांनी आयुर्वेदाला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर कर्नाटकमध्ये तर ऍक्च्युली पदार्थ विज्ञानासारखे सब्जेक्ट सुद्धा इंग्लिश मध्ये लिहायचे. ताई तुमचा सब्जेक्ट आहे तो डॉक्टर तुमचा उभा आहे त्यासाठी. डॉक्टर तुमचा आवाज नीट येत नव्हता, परत सांगता का? पदार्थ विज्ञानासारखे क्लिष्ट विषय सुद्धा इंग्लिश मध्ये लिहायची मुभा आहे. जे ज्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये केलेलं आहे त्यांना थोडं पदार्थ विज्ञान हे क्लिष्ट वाटतं, त्यांच्यासाठी पण ते इंग्लिश मध्ये लिहिण्यासाठी मुभा आहे. एवढंच सांगायचं होतं मला. बरं. आता आयुर्वेदाची पदवी तर मिळवली, पण मग आयुर्वेदामध्ये करिअर करायचं असं जर ठरवलेलं आहे तर भविष्यामध्ये त्याच्यासाठी करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याच्याबद्दल अनेकांना फार कुतूहल असतं. तर डॉक्टर अमेय, तुम्ही याबद्दल सांगू शकाल का? हो, मला आधी 1-2 पॉइंट फक्त डिग्रीशी संबंधित गोष्टीमध्ये ऍड करायचे. आपण बोलता बोलता फक्त फर्स्ट इयर, प्रथम वर्षावरती थोडासा फोकस जास्त झाला. मुळातच आपल्या BAMS या कोर्सचं 4.5 वर्ष अकॅडमिक, म्हणजे शैक्षणिक 4.5 वर्ष आणि 1 वर्ष प्रात्यक्षिक, म्हणजे इंटर्नशिप. प्रात्यक्षिक असं नको म्हणूया पाहिजे तर, कारण 4.5 वर्षामध्ये प्रात्यक्षिक असतातच ऑफकोर्स. तर त्याचं आम्ही ज्यावेळी शिकलो, म्हणजे मी ज्यावेळी शिकलो त्यावेळी 1.5 वर्षाची 3 अकॅडमिक इयर होती. प्रत्येक इयर मध्ये 6-6 महिन्याचे 3 सेमिस्टर किंवा सत्र असायची. म्हणजे 3 सत्राचं 1 अकॅडमिक इयर, अशी 3 इयर आम्हाला होती. म्हणजे 1.5 वर्ष असं 4.5 वर्षाचं विभाजन होतं. सध्या चालू असलेल्या पोझिशन मध्ये 1 वर्षाची 3 इयर आणि नंतर 1.5 वर्षाचं 4थं असे 4.5 होत आहेत. पण आता का मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक 2021 पासून ज्या ऍडमिशन होतील त्यांचं परत एकदा 1.5 वर्षाची 3 अकॅडमिक इयर्स होणार आहेत. मगाशी मी सांगितलं तसं फर्स्ट इयरचं आपलं बोलणं झालं, तसंच दुसऱ्या, तिसऱ्या आणि आता चालू असलेल्यानुसार 4थ्या वर्षाला पण सगळ्या बऱ्याचशा विषयांचं म्हणजे हीच परिस्थिती असते की ज्या विषयाशी, आयुर्वेदातल्या ज्या विषयाशी आधुनिक शास्त्राचे जे विषय कोरिलेट होत असतात त्यांचं पण अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ स्त्रीरोग प्रसूती तंत्र विज्ञान असा विषय आहे आयुर्वेदामध्ये, त्यालाच धरून गायनेकॉलॉजी सारखा विषय पण अभ्यासला जातो किंवा अभ्यासक्रमामध्ये आहे. शल्यतंत्र म्हणजे सर्जरी, शालाक्यतंत्र, ENT आणि नेत्ररोग म्हणजे ऑफ्थॅल्म, असे सगळे आधुनिक आणि आयुर्वेदाशी सांगड घातलेले विषय, त्यातले मुद्दे, त्यातले आजार, हे सगळे आपल्याला अभ्यास करून पास होऊनच विद्यार्थी बाहेर पडतो. इंटर्नशिप विषयी मी 1-2 वाक्यात सांगेन की इंटर्नशिप आताच्या चालू नियमांनुसार 1 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये जनरली 6 महिने हे तुमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलला तुमचं जॉईनिंग असतं इंटर्नी म्हणून, आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये 3 महिने रुरल हॉस्पिटल आणि 3 महिने सिव्हिल हॉस्पिटल, असं जनरल त्याची विभागणी आहे. आता तुमचं त्यामध्ये कॉलेज ज्या भागामध्ये येत असेल त्यानुसार ह्याच्यामध्ये थोडासा पुढे मागे होऊ शकतं, पण साधारणपणे अशी त्याची विभागणी केलेली आहे. तर आता परत सांगता का ते विभागणी इंटर्नशिपची का? हा, इंटर्नशिपची. इंटर्नशिपची 6 महिने, 3 महिने, 3 महिने अशी विभागणी होते. त्यातले 6 महिन्याचा मोठा कालावधी तुमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलला तुम्हाला जॉईनिंग दिलं जातं
3 महिने प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलं जातं आणि 3 महिने सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे जिल्हा रुग्णालयाला जॉईनिंग दिलं जातं. त्यात पण तुमचं कॉलेज ज्या भागामध्ये असेल तिथला थोडासा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. म्हणजे कदाचित पीएचसीच्या ऐवजी रुरल हॉस्पिटल मिळेल किंवा काय याप्रमाणे. पण अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये काम करणं हे प्रत्येकाला बंधनकारक असतं का? हो, बंधनकारक आहे. अच्छा. आणि हे जे आता तुम्ही सांगितलं की प्रसूती विज्ञान शास्त्र आहे, स्त्री रोगशास्त्र आहे किंवा नेत्र चिकित्सा आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये आवश्यक असलेल्या आहेत. याच्यामध्ये काही स्पेशलायझेशन वगैरे करण्याची सोय आयुर्वेदामध्ये असते का? हो, आहे नक्कीच. एम-डी-एम-एस हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणण्यापेक्षा डिग्री कोर्सेस आहेत. ते आपल्या नंतर आपण जे आता म्हटलं की बी-एम-एस नंतर आपल्याला काय काय करिअरच्या संधी आहेत बरं, बरं. त्याच्यामध्ये आपण ते घेऊ. चालेल, वाटल्यास हरकत आपण त्या मुद्द्याला हात घालूया. हां, चालेल. करिअरचे वेगवेगळे पर्याय कोणकोणते आहेत बी-एम-एस नंतरचे? हो, हो, चालेल. मुळात आत्ताच्या आपल्या ह्या वेबिनारचा विषयच हा आहे मुळात बी-एम-एस नंतर पुढे काय किंवा करिअरच्या संधी. तर आपण काय करूया आधी करिअरच्या काय काय संधी उपलब्ध आहेत ते आपण एक एक पॉइंट मध्ये बघू आणि नंतर त्याचं सविस्तर माहिती घेऊ. बी-एम-एस झालेला विद्यार्थी किंवा बी-एम-एस झालेला डॉक्टर ला करिअर मध्ये काय काय संधी असतात. तर पहिला मुद्दा क्लिनिकल प्रॅक्टिस. तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकता. दुसरा मुद्दा असतो अकॅडमिक्स म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जाणं. अकॅडमिक्स मध्येच आता आपला विषय झाला तो तर करू शकता किंवा तुम्ही टीचिंग प्रोफेशन मध्ये जाऊ शकता. म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये एक तुम्ही मिनिट तुम्हाला शिक्षणाचं जरा काम करू शकता. डॉक्टर व्यत्यय आणते. बोला. क्लिनिकल प्रॅक्टिस नंतर मध्ये तुमचा संपर्क तुटला होता त्यामुळे ते आम्हाला ऐकू आलं नाही. अकॅडमिक्सचं काहीतरी तुम्ही अच्छा. सांगत होता. हो, हो. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. शैक्षणिक मध्येच आपण एक मुद्दा बघू शकतो की पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर शिक्षण किंवा अध्यापन टीचिंग क्षेत्रामध्ये. अध्यापन म्हणजे तुम्ही ऑफकोर्स तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर तुम्हाला मेडिकल कॉलेजला आयुर्वेद कॉलेजला तुम्ही लेक्चरर, रीडर, प्रोफेसर ह्या सारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. तिसरा मुद्दा येतो रिसर्च वर्क मध्ये, क्लिनिकल रिसर्च मध्ये तुम्ही काम करू शकता. चौथा मुद्दा येतो मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. जसं आपण बघतो इतर ह्याच्यामध्ये MBA वगैरे करू शकतो तसं ह्याच्यामध्ये पण काही करिअरच्या संधी आहेत. काय आहेत त्या आपण बघूच नंतर. आणखी एक पुढचा मुद्दा येतो ड्रग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे औषधी निर्माण कार्यशाळा. तुम्ही तुमची स्वतःची फार्मसी, आयुर्वेदिक फार्मसी तुम्ही सुरू करू शकता. आणि काही इतर संधी. मी मुद्दे परत एकदा फक्त सांगतो आणि मग आपण सविस्तर बघू. तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेऊन वैद्यक महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून जॉईन होऊ शकता. क्लिनिकल रिसर्च करू शकता. मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन भागामध्ये तुम्ही करिअर करू शकता. तुम्ही तुमची स्वतःची आयुर्वेद फार्मसी, औषध निर्माण कार्यशाळा तयार करू शकता आणि इतर संधी. आता आपण त्याचं डिटेलमध्ये थोडंसं बघू. ओके. प्रॅक्टिस म्हणताना तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस करत असताना पण भरपूर पर्याय ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि जनरली डॉक्टर झाल्यानंतर एक डोक्यामध्ये असतं बऱ्याच वेळा की म्हणजे डॉक्टर व्हायला आल्यानंतर प्रॅक्टिस करणार हे जनरली बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये असतं. त्यामुळे सर्वात जास्ती निवड होणारा हा पर्याय आहे. त्याची बेसिक माहिती आपण बघू की एकतर तुम्ही स्वतंत्र तुमची खाजगी प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही नोकरी करू शकता. खाजगी प्रॅक्टिस विषय आणखी सांगायचं तर त्याच्यामध्ये पण जसं आपलं मगाशी बोलणं झालं की तुम्ही पूर्ण शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करू शकता. आत्ताच्या कायद्यानुसार आणि शिक्षणात म्हणजे कोर्सचं जसं डिझायनिंग आहे तर तुम्ही तुमच्या कोर्समध्ये BAMS होताना मॉडर्न मेडिसिन पण शिकलेला असता आणि त्याच्या परीक्षा देऊन तुम्ही पास झालेला असता. आणि आत्ताच्या महाराष्ट्रातल्या कायद्यानुसार
तुम्हाला मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथी ची प्रॅक्टिस करायला सुद्धा परवानगी आहे. त्यामुळे तुम्ही ॲलोपॅथीची पण प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही इंटिग्रेटेड प्रॅक्टिस पण करू शकता. म्हणजे दोन्ही शास्त्रांचा यथायोग्य वापर सोप्या भाषेत. म्हणजे एखादं जुनाट चिवट आजार असेल किंवा जिथे तात्पुरतं औषध देऊन हॅलो? उपयोग होणार नाहीये. हॅलो, येतंय का ऐकू? हॅलो. येतोय आता. येतोय आवाज. हो. जिथे एखादा जुनाट मोठा आजार असेल आणि ज्याला तात्पुरती औषधं देऊन उपयोग होणार नाहीये, तिथे तुम्ही शुद्ध आयुर्वेद वापरू शकता. आणि एखादा तात्पुरताच आजार आहे, तिथे तुम्ही मॉडर्न मेडिसिन वापरू शकता, ॲलोपॅथी वापरू शकता. म्हणजे ह्या तिन्ही शाखा तुमच्या पुढे ओपन असतात आणि त्याचा तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुम्ही वापर करू शकता. एक तर शुद्ध आयुर्वेद, ॲलोपॅथ किंवा इंटिग्रेटेड म्हणजे मिश्र वैद्यक. आणखी प्रॅक्टिसमध्ये खाजगी प्रॅक्टिसमध्ये विचार करायचा झाला तर तुम्ही स्वतःचं छोटं क्लिनिक पण रन करू शकता किंवा तुम्ही हॉस्पिटल पण सुरू करू शकता. हॉस्पिटलमध्ये परत दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही आयुर्वेद हॉस्पिटल चालू करू शकता आणि तुम्ही ॲलोपॅथीशी संबंधित गोष्टींसाठी पण हॉस्पिटल चालू करू शकता. त्यासाठी तुम्ही बॉम्बे नर्सिंग ऍक्ट हा जो महाराष्ट्रामध्ये आता सध्या आहे, त्या बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली तुम्ही रजिस्टर करून तुमच्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही हॉस्पिटल सुरू करू शकता. फक्त तिथे हॉस्पिटल रन करत असताना काही गोष्टींना मात्र मर्यादा आहेत. त्याची व्यवस्थित माहिती घेऊन पुढे जायला लागेल. आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना तुम्ही स्वतःचं क्लिनिक म्हणजे दवाखाना चालवत असाल किंवा आयुर्वेदाचं हॉस्पिटल करत असाल, त्यातही परत छोट्या छोट्या गोष्टी भरपूर विचार करण्यासारखे पर्याय आहेत. एकतर तुम्ही ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा म्हणतो, म्हणजे फक्त औषधांचा वापर करून ट्रीटमेंट देणे आणि आजार बरा करणे, हे तुम्ही करू शकता. किंवा औषधांच्या जोडीला शरीर शुद्धी म्हणजे एखादा मोठा जुनाट आजार आहे, शरीरामध्ये काही बदल झालेत आणि ते दुरुस्त करण्यासाठी पंचकर्माचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे पंचकर्म करण्यासाठीचा काही स्वतंत्र सेटअप लागतो, त्याला काही यंत्रसामग्री, साधन सामग्री लागते, त्याला स्टाफ लागतो. त्या प्रमाणात तुम्ही करून तुम्ही पंचकर्म एखादा तुमचा सेटअप सुरू करू शकता. पंचकर्माला जोडून बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये हे बघायला मिळतं, छोट्या शहरांमध्ये कदाचित तसं कमी बघायला मिळतं, की आयुर्वेद हॉस्पिटल पण तुम्ही तुमचं सुरू करू शकता. त्यामध्ये तुम्ही कन्सल्टिंग करू शकता. तुम्ही पंचकर्म ट्रीटमेंट, वमन विरेचन वगैरे हे सगळं करू शकता. आणि तुम्ही काही ठराविक म्हणजे पंचकर्माच्या पेशंटना किंवा इतरही काही पेशंटना तुम्ही तिथे ऍडमिट करून आयुर्वेदाच्या नुसार त्या आजारासाठी आवश्यक असलेली दिनचर्या, आयुर्वेदानुसार पथ्यकर खाणं पिणं आणि ह्या गोष्टींसाठी काही ठराविक दिवस तुम्ही पेशंटना ऍडमिट करून एकदा त्या आजाराची तीव्रता कमी झाली की डिस्चार्ज देऊन त्याला पुढची औषधं घरी राहून तुम्ही देऊ शकता. हे झालं स्वतःच्या प्रॅक्टिस मधले काही विषय. मगाशी मी सांगताना सांगितलं की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता, तसं तुम्ही नोकरी पण करू शकता. आता मी सांगितल्याप्रमाणे जर एखादं मोठ्या शहरामध्ये मोठं एखादं सेंटर असेल, पंचकर्म सेंटर किंवा आयुर्वेदिक हॉस्पिटल, ती तुम्ही सहयोगी म्हणून नोकरी करू शकता. किंवा तुमच्या शहरामधल्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये तुम्ही सहयोगी डॉक्टर म्हणून, ज्युनियर डॉक्टर म्हणून नोकरी करू शकता. हा नोकरीचा विषय आहे. नोकरीच्या बाबतीत तिसरा पर्याय सरकारी हॉस्पिटल वेळोवेळी काही सरकारी पद भरण्यासाठीच्या हे निघतात, ऑर्डर्स निघतात आणि त्या जनरली आपल्या स्टेट लेवलच्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये त्या जाहिराती आलेल्या असतात की अमुक अमुक ह्या पदासाठी डॉक्टर्स नेमणे आहे, मग त्याची अर्हता, त्याची एलिजिबिलिटी BAMS असेल किंवा काय, तर ते थोडस आपण जागरूक राहून बघत राहिलं त्याच्याविषयी आपल्याला वैद्यकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर म्हणून तुम्ही नोकरी करू शकता. एक सध्याच्या काही वर्षांमध्ये एक नवीन पद निर्माण झालेलं आहे सरकारी हॉस्पिटल्स म्हणून, आयुष अधिकारी म्हणून. आयुष अधिकारी म्हणजे तुम्ही आयुर्वेद कन्सल्टंट म्हणून
मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी जिथे म्हणजे अर्थात जिथे ते पद असेल तिथे तुम्ही त्या नोकरीसाठी अर्ज करून तिथे नोकरी करू शकता. तर हे झाले प्रॅक्टिस मध्ये पडल्या नंतरचे काही पर्याय. ह्याच्यावर काही शंका असली तर आपण वाटलंच लगेच घेऊ. हॅलो. मला वाटतं शंका ते चॅटबॉक्स मध्ये टाकतील. जशा येतील तशा आपण विचारत जाऊया. तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा, किंवा मग आपण शेवटीच शंकांचं शेवटी ठेवलंय त्याप्रमाणेच करू. दुसरा आपला मुद्दा येतो अकॅडमिक्स म्हणजे शैक्षणिक गोष्टींशी विषयी संबंधित पुढचे पर्याय. जरा मोठा जरा मोठा येतोय का व्यवस्थित? फुल केलेला आहे. ठीक आहे, बघूया. कमी वाटला तर सांगा मला. नाही, आता बरोबर आहे. ओके. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक करिअरच्या संधीमध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण 2 भाग करू शकतो. एकतर तुम्ही आता BAMS झालाय, तुम्ही डॉक्टर होऊन बाहेर पडलाय आणि तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचंय. तर पुढच्या शिक्षणामध्ये म्हणजे उच्च शिक्षणामध्ये तुम्ही MD MS हे 2 कॉमन पर्याय तुमच्या पुढे राहतात. MD मध्ये तुम्ही क्लिनिकल विषयांवरती म्हणजे तुम्ही तुमचा दवाखाना चालवताना रोजच्या प्रॅक्टिस मध्ये जे विषय असतात स्पेशालिटीज थोडक्यात त्याच्यामध्ये तुम्ही MD करू शकता. मग ते बालरोग असेल किंवा काय चिकित्सा म्हणजे मेडिसिन सारखा विषय असेल किंवा मग संहिता सारखा विषय असेल, रसशास्त्र भैषज कल्पना म्हणजे औषधी निर्माण किंवा औषध तयार करण्याशी संबंधित विषय असेल त्यामध्ये अशा गोष्टींमध्ये तुम्ही MD करू शकता. आणि MS ही पदव्युत्तर पदवी मास्टर इन सर्जरी हा सुद्धा आयुर्वेदामध्ये आहे बरं का. मला इथे मुद्दाम उल्लेख त्याचा करायला लागेल की MS ही डिग्री पण BAMS नंतर आहे. त्याच्यामध्ये सर्जिकल विषय सगळे येतात. त्याच्यामध्ये फक्त काय होतं, त्याचा उल्लेख मुळात आयुर्वेदाची डिग्री असल्यामुळे त्याचा उल्लेख MS अमुक MS तमुक म्हणजे MS स्त्रीरोग, MS शल्यतंत्र, MS शालाक्यतंत्र असं करण्याचा प्रघात आहे. याचा अर्थ तुम्ही कुठे कमी आहात असा नाही होत. फक्त काय होतं त्या सरकारी शब्दांमुळे काही वेळा गैरसमज होण्याची शक्यता असते. तुमच्या मोठ्या शहरांमध्ये तुम्ही थोडासा सर्वे केला तर अगदी तुम्ही हे बघू शकता की MS स्त्रीरोग केलेले पण डॉक्टर्स तुम्ही हॉस्पिटल स्त्रीरोगाचे गायनेकॉलॉजीची हॉस्पिटल आणि प्रसूती हॉस्पिटल चालवताना तुम्ही बघू शकता. अर्थात हे सगळं लिगली ह्याला परमिशन आहे. त्यामुळे जे क्लिनिकल विषय असतील त्यामध्ये MD आणि सर्जिकल विषय असतील त्यामध्ये MS आपण करू शकतो. MD MS केल्यानंतर PhD चा आणखी एक पर्याय विद्यार्थ्यांपुढे असतो. PhD तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीचा किंवा युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी एनरोल झाल्यानंतर यथायोग्य विषय घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही PhD करू शकता. तुम्ही तुमचा दवाखाना रन करताना सुद्धा PhD करू शकता. हा आणखी एक उपयोगी विषय. आणखी ह्याच्यामध्ये तुम्ही जसं आपण आर्ट्स नंतर किंवा इतर ह्याच्यानंतर बघतो तसा MPhil सुद्धा आपण करू शकतो. मास्टर ऑफ फिलॉसॉफी. MPhil आयुर्वेदामध्ये MPhil करायचा पर्याय पुणे युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या काही प्रश्नांमध्ये असे पण प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले की आता मी डॉक्टर होऊन बाहेर पडलो तर आता माझ्या पुढे काय पर्याय. तर हा पण एक पर्याय खूप चांगला आहे, त्याचा विचार करता येऊ शकतो. PhD चा मगाशी मी विषय सांगितला. PhD करत असताना तुम्ही विषय निवडण्यामध्ये पण वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही आयुर्वेदातले पण विषय निवडू शकता. आयुर्वेदातले मोठे विषय म्हणजे आता मगाशी म्हटलं तसं आपण की शल्यतंत्र अमुक तमुक तमुक असं तुम्ही निवडू शकता किंवा एखादा आजार घेऊन पण त्याच्यावर तुम्ही PhD करू शकता. उदाहरणार्थ अस्थमा किंवा तमक श्वास म्हणजे दम्यावर PhD केली किंवा एखाद्या रोगावर असं पण तुम्ही निवडू शकता. किंवा फक्त आयुर्वेदाशी संबंधित नसलेल्या विषयामध्ये पण PhD करायचा पर्याय उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये अनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री सारखे विषय असतील जे निवडून त्याच्यामध्ये त्या पद्धतीने PhD पूर्ण करता येऊ शकते. हे झालं शिक्षण घेण्याच्या बाबतीतले पर्याय. हे शिक्षण घेतल्यानंतर परत तुम्ही त्यातले तज्ञ म्हणून बाहेर पडता, परत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
त्या विषयातले तज्ज्ञ होऊन त्यातली प्रॅक्टिस तुम्ही करणार असाल तर वेल अँड गुड. म्हणजे समजा मगाशी मी म्हटलं तसं MS स्त्रीरोग म्हणून बाहेर पडला, MS बालरोग म्हणून बाहेर पडला आणि तुम्ही स्पेसिफिक त्या विषयामध्ये काम करणार असाल तरी तो पर्याय तुमच्या पुढे उपलब्ध राहतो. ज्या विषयांमध्ये तुम्ही MD किंवा MS केलेला असेल, आपला पुढचा मुद्दा त्याच्याशी संबंधितच येतो. ज्या विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल त्या विषयामध्ये तुम्ही आयुर्वेद कॉलेजमध्ये शिक्षक होऊ शकता. ती तर अर्हता शिक्षक होण्यासाठी मुख्य आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक जो विषय शिकवणार असतील त्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलेच असतात. त्यामुळे त्या तोडीचं शिक्षण ते आपल्याला देत असतात. त्यामुळे लेक्चरर होणं हा त्याच्यामध्ये एक पर्याय आहे. तिसरा आणखी एक पर्याय शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आयुर्वेदाचे डॉक्टर्स काय करू शकतात, तर तुम्ही ट्युशन घेऊ शकता, क्लासेस तुम्ही चालवू शकता. मोठ्या शहरांमध्ये तर हे खूप प्रमाणामध्ये बघायला मिळतं आपल्याला. क्लासेस कशासाठी, तर क्लासेस ग्रॅज्युएट होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पण तुम्ही क्लासेस घेऊ शकता. जसं फार्मॅकॉलॉजी, पॅथॉलॉजी किंवा इतर बऱ्याच विषयांमध्ये ज्या विषयांचा अभ्यासक्रम खूप मोठा असेल किंवा नक्की कशावर किती भर द्यायचा हे जर पटकन ग्रास्प होत नसेल विद्यार्थ्यांना, तर त्यासाठी क्लासेस लावण्याची पद्धत मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. तर तिथे राहणारे डॉक्टर्स ह्याच्यामध्ये जर पारंगत असतील किंवा तुम्हाला तुमच्या शिकवू शकता ह्याच्यावरती कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही क्लासेस रन करू शकता. दुसरा एक महत्वाचा मोठा क्लासेसचा एक पर्याय आहे की तुम्ही ग्रॅज्युएट झालेले जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पण वेगळी एंट्रन्स असते. म्हणजे तुम्ही BMS झालाय, तुम्हाला MD MS ला ऍडमिशन घ्यायची आहे तर त्याच्यासाठी वेगळी एंट्रन्स असते. त्या महाराष्ट्रामध्ये एंट्रन्स असते, तर ती वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये पण त्या राज्यांची किंवा त्या युनिव्हर्सिटीची पण वेगळी एंट्रन्स, जसं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जयपूरची वेगळी एंट्रन्स, असं जामनगरला जामनगरची वेगळी एंट्रन्स, असं वेगवेगळ्या एंट्रन्स असतात. आणि त्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या ग्रॅज्युएशन मधला सगळा सिलेबस असतो आणि ते सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ह्या स्वरूपामध्ये त्या एंट्रन्स असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा ह्या संबंधातले क्लासेस किंवा ट्युशन घेण्याची पद्धत आहेत, तर ते पण आपण करू शकतो. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर प्रवेशिकेसाठीची एंट्रन्स एक्झामचे क्लासेस. चौथा पर्याय अकॅडमिक्स मध्ये आपण घेऊ शकतो की शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, BMS च्या विद्यार्थ्यांसाठी किंवा MD MS च्या विद्यार्थ्यांसाठी किंवा डिग्री घेऊन प्रोफेशन मध्ये पडलेल्या डॉक्टर्स साठी काही वर्कशॉप्स घेता येऊ शकतात आपल्याला. जसं पंचकर्मचे वर्कशॉप, म्हणजे थोडक्यात एखादा मुद्दा घेऊन ती ट्रीटमेंट कशी एक्सपर्टीज ने द्यायची ह्याच्याविषयी वर्कशॉप घेता येऊ शकतो. जो विद्यार्थ्यांना तर खूपच उपयोगी पडतो, कारण सगळ्याच ठिकाणी तेवढ्या प्रमाणात सगळे ऑप्शन सगळ्या हॉस्पिटलमध्ये चालू असतात असं पण नाही. एखाद्या वर्कशॉप केल्याचा विद्यार्थ्यांना पुढे आपल्या प्रॅक्टिस मध्ये खूप छान फायदा होऊ शकतो. तर हा मुद्दा झाला अकॅडमिक्स मधला. एकच मिनिट. तिसरा मुद्दा आपण बघितला करिअरच्या संधीमधला, की क्लिनिकल रिसर्च. क्लिनिकल रिसर्च मध्ये पण पुन्हा दोन्ही सायन्सेसचा तेवढाच अंतर्भाव आहे. आयुर्वेदामध्ये पण रिसर्च चालू आहे. बऱ्याचदा आपल्याला काही ठिकाणी अशी ओरड ऐकायला मिळते की आयुर्वेदात काहीच रिसर्च होत नाही, तर तसं नाहीये मित्रांनो. आयुर्वेदामध्ये पण भरपूर प्रमाणात रिसर्च चालू आहे आणि आयुर्वेदाचे डॉक्टर ह्याच्यावरती भरपूर प्रमाणात काम करतात. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी करिअरची उपलब्ध आहे आणि खूप मोठ्या कंपनीज आहेत आणि फार्मसीज पण आहेत, आयुर्वेदिक फार्मसीज पण आहेत आणि इतर काम करणाऱ्या कंपनीज पण आहेत, जे आयुर्वेदाची औषधं असतील, प्रोप्रायटरी मेडिसिन असतील किंवा मग आयुर्वेदातल्या कन्सेप्ट वरती किंवा इतर गोष्टींवरती
चिकित्सा पद्धतीवरती रिसर्च चालू आहेत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगली करिअरची संधी आहे. मॉडर्न मेडिसिन मध्ये पण रिसर्च साठी डॉक्टर्सची गरज असते आणि बीएमएस नंतर बीएमएस डॉक्टरना तिकडे खूप छान संधी उपलब्ध आहे. काही ठराविक शाखांमध्ये क्लिनिकल रिसर्च करण्यासाठी काही छोटे मोठे कोर्सेस करावे लागतात, 6 महिन्याचे 1 वर्षाचे वगैरे. सगळ्याच क्लिनिकल रिसर्च साठी नाही म्हणत आहे, काही ठराविक विषयांसाठी तसे कोर्सेस करायला लागतात. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा हेल्थ सायन्स मध्ये वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काही ठराविक क्लिनिकल रिसर्च आहे. तसेच कोर्स केले स्टॅटिस्टिकल मेडिसिन मध्ये असेल किंवा टॉक्सिकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये काही छोटे छोटे कोर्स असतात. ते केल्यानंतर ते जर त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या डॉक्टर्सनी केलं तर त्याच्यामध्ये खूप छान करिअर पुढे आहे आणि खूप म्हणजे त्याच्यामध्ये बढतीच्या किंवा कामाच्या आवाक्याच्या संबंधाने पण खूप मोठी तिथे संधी उपलब्ध आहे. तर हे झालं क्लिनिकल रिसर्चचं. चौथा मुद्दा आपण बघितलेला मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन. जसं आपण जनरली बघतो की वेगवेगळ्या डिग्रीज किंवा इंजिनिअरिंग झालेले किंवा इतर लोक MBA ला प्रेफरन्स देतात आपलं सगळं थोडा आवाज पदवी आणि मोठा पदव्युत्तर शिक्षणानंतर किंवा इतर. थोडासा आवाज मोठा. हा थोडा हा येतोय का आता बघा? थोडा हॅलो, थोडा मोठा येऊ दे, कारण मधनच थोडा आवाज आहे डिव्हाइसचा तर ना शेवटी नाही काय होतंय शेवटी बोलण्याच्या ओघात कदाचित डिव्हाइसचा आहे तर फुल आहे, ना कदाचित नेटवर्कचा काहीतरी. मला तरी पूर्ण क्लिअर येतो हॅलो. आवाज. मला हा येतोय आता बरोबर त्याचा. आहे. ठीक आहे, आता आवाज कदाचित येतोय. हा नेटवर्कचा काही असू शकतं. ठीक आहे, तसं बरोबर, वाटलं तर बरोबर. सांगा. तर मॅनेजमेंटचा आपण विषय बोलत होतो. काही वेळा काय होतं, फक्त प्रॅक्टिस मध्ये पडायचं नाहीये आम्हाला, काहीतरी वेगळं माझी आणखी उद्दिष्ट किंवा टास्क अचीव करायचे. तसं जर असेल, सरधोपट नुसतं डिग्री घेतली आणि प्रॅक्टिस केली एवढंच नाहीये, मला आणखी काहीतरी वेगवेगळ्या वाटा बघायच्या, तर ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायला हरकत नाही. मास्टर्स इन पब्लिक हेल्थ किंवा मास्टर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, हेल्थ केअर मॅनेजमेंट, अशा वेगवेगळे मास्टर्स डिग्री ह्याच्यामध्ये आहेत. हेल्थ केअर सेक्टर मध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत, जसं की स्पोर्ट्स मेडिसिन, डिझास्टर मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल हेल्थ, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, असे वेगवेगळे ह्याच्यामध्ये आहेत. जसं मगाशी बोलताना आपण एक मुद्दा झाला की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीज मध्ये तुम्ही किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जॉब करू शकता, नोकरी करू शकता. तसं वेगवेगळ्या कंपनीज मध्ये पण ह्याच्यामध्ये आपल्याला नोकरीचा एक पर्याय उपलब्ध आहे. आणि अशा ठिकाणी जर मोठी कंपनी असेल, मल्टीनॅशनल कंपनी असेल आणि तुम्ही असे मॅनेजमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधलं मास्टर्स डिग्री जर घेतलेली असेल आतासारखी, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मध्ये असेल किंवा इंडस्ट्रियल हेल्थ मध्ये असेल, तर त्याला साहजिकच तुमच्या त्या ऍप्लिकेशनला जास्ती वेटेज येईल आणि तुम्हाला ती नोकरी मिळून जाईल. आणखी एक पर्याय ह्याच्यामध्ये येतो, कदाचित आपण त्याला शैक्षणिक ह्याच्यामध्ये पण टाकू शकतो, की सेवा क्षेत्रामध्ये UPSC MPSC मध्ये पण आपण जाऊ शकतो. तुम्ही डिग्री संपादन केलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी अर्थातच पात्र आहात. UPSC MPSC चा त्या पद्धतीने फुल फ्लेज अभ्यास करून तुम्ही जनरल मधनं पण देऊ शकता. तुमची नियुक्ती वैद्यकीय अधिकारी क्लास 1 स्वरूपामध्ये पण होऊ शकते किंवा तुम्ही इतर ह्याच्यामध्ये पण जाऊ शकता, सिव्हिल. त्यामुळे असं काय नाहीये की BAMS नंतर UPSC MPSC मध्ये फक्त डॉक्टरी शाखेमध्येच काम करायचं. आता आपण अगदी आपल्या तुमच्या लोकल लेव्हलला पण बघू शकता, तुमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा कलेक्टर सारख्या ह्याच्यामध्ये, ते पण काही ठिकाणी डॉक्टर्स असतात आणि ते म्हणजे वैद्यक शाखेची डिग्री घेतलेले डॉक्टर्स असतात. तर ते पण तो पण एक पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. एक 5वा पर्याय आपल्याकडे येतो, तो म्हणजे औषध निर्माण किंवा ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. एक ह्याच्यामध्ये प्रश्न आता आलेला मला खाली बोलता बोलता मी वाचला की आपली औषधं
निर्माण कार्यशाळा किंवा शाळा म्हणजे फार्मसी तयार करण्यासाठी वेगळं काय ह्याच्यासाठी लागतं का, तर ह्याच्यासाठी वेगळी कुठचा कोर्स वगैरे करायची खरं तर गरज नाहीये. अं, पदव्युत्तर शिक्षणामध्ये MD रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना असा एक विषय आहे जो औषधं तयार करण्याशी संबंधितच आहे पूर्णपणे. हा विषय आपण BA-MS या कोर्समध्ये पण आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असतो. रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती किंवा बाकीच्या नैसर्गिक गोष्टींपासून औषधं, गोळ्या, चूर्ण, काढे कशी तयार करतात, कसं कसं काय काय प्रोसेस त्याच्यामध्ये वापरतात, काही प्रकारचे खनिज असतात ती कशी शुद्ध करून बिनविषारी करून ती औषधामध्ये कशी वापरली जातात, हे त्या विषयामध्ये शिकवलं जातं. जो आता मी म्हटलं तसं डिग्री कोर्समध्ये म्हणजे BMS मध्ये पण हा विषय आहेच. त्याच्यामध्ये जर तुम्ही MD केलं तर तुम्हाला स्वतःची फार्मसी, आयुर्वेदिक फार्मसी तयार करायला ते खूप सोपं जातं. म्हणजे त्याच्यामधल्या फ्लॉज अँड कोन्स तुम्हाला माहिती होतं. तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. औषधांची फार्मसी जसं आपल्याला काही मोठ्या कंपनीज माहिती असतील, चांडू, हिमालया, चरक किंवा बऱ्याच, की आपल्याला माहिती असतं की हा चला ह्यांची आयुर्वेदिक औषधं किंवा आता पतंजली एक भरपूर मोठं नाव आहे, यांची आयुर्वेदिक औषधं आपल्याला मिळू शकतात वगैरे. तसं तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण जर झोकून देऊन काम केलं तर तुम्ही तुमचा ब्रँड पण खूप मोठा करू शकता. औषधं तयार करण्यामध्ये पण पुन्हा 2 पर्याय उपलब्ध असतात. एक तर तुम्ही स्वतः काही फॉर्म्युली तयार करून त्याच्यानुसार जर औषधं तयार केली तर त्याच्यासाठीच पेटंट वेगळं तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्याला पेटंटेड किंवा प्रोप्रायटरी मेडिसिन म्हणतात. म्हणजे समजा मी काहीतरी माझं एक कॉम्बिनेशन पित्तावर काम करणारे काहीतरी कॉम्बिनेशन केलं आणि ते समजा औषध मी तयार केलं तर त्याच्या सगळ्या टेस्ट अँड ट्रायल्स घेऊन ते औषध मी मार्केटमध्ये आणू शकतो. किंवा दुसरा पर्याय म्हणजे ग्रंथोक्त औषध, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती असतं सूतशेखर, चंद्रप्रभावटी, त्रिभुवन कीर्ती, कामदुधा, ही सगळी औषधं आहेत ती हजारो वर्ष आयुर्वेदामध्ये उल्लेख केलेली आहेत आणि ती अजूनही बाजारामध्ये मिळतात. मग ती कुठनं येतात, कोणीतरी बनवल्याशिवाय काही येत नाहीत आपल्यापर्यंत. तर हे पण आपण करू शकतो की ग्रंथोक्त औषधं म्हणजे जी सगळ्या जुन्या संहिता ग्रंथांमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशी औषधं तयार करणे. मग फक्त गोळ्याच नव्हे, काढे असतील, चूर्ण असतील, सीतोपलादी चूर्ण, हिंगाष्टक चूर्ण सारखी औषधं असतील, करू तेवढं कमी औषध निर्माण मध्ये. त्यामुळे हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम आहे. औषधं तयार करून आपण त्या आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवू शकता. आपण वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर पर्यंत पोहोचवू शकता. बऱ्याच जणांना माहिती नसतं पण सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये पण आयुर्वेदिक औषधं उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना पण औषधं पाहिजे असतात आणि जनरली तिथे ग्रंथोक्त औषधं जास्त प्रमाणामध्ये जनरली उपलब्ध असतात. तर तिथे पण तुम्ही औषधांचा पुरवठा करण्यासाठी विचार करू शकता जर तुम्ही फार्मसी तुमची एस्टॅब्लिश केलेली असेल तर. तर हे सगळे वेगवेगळे पर्याय आहेत. आणि शेवटचा आपण मुद्दा बघू मिसलेनियस म्हणजे इतर मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, तर आता मगाशी आपण बोलल्याप्रमाणे हॉस्पिटल, समजा आयुर्वेदाचं हॉस्पिटल ही कन्सेप्ट आहे. तर आयुर्वेदाच्या हॉस्पिटलमध्ये काय काय वस्तू लागू शकतील, काय काय उपकरणं लागू शकतील. पंचकर्म केंद्र आहेत. पंचकर्म केंद्रामध्ये मग ते वाफ घ्यायची उपकरणं, मग ते आणखी कसली कसली उपकरणं, भरपूर उपकरणं पंचकर्म केंद्रामध्ये लागतात. तर अशी पंचकर्म इक्विपमेंट्स तयार करण्याची तुम्ही तुमचं छोटासा सेटअप तयार करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. पंचकर्म इक्विपमेंट्स तयार करणं. एक जनरली केरळ सारख्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं की मेडिकल टुरिझम हा पण एक पर्याय अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही, तो थोडासा मार्केटिंग सारखा विषय आहे. मेडिकल टुरिझम मध्ये तुम्ही अमुक अमुक ठिकाणच्या निसर्गाचा पण तुम्ही USP म्हणून वापर करू शकता आणि त्याच्या जोडीला तुमच्या आयुर्वेद थेरपीच्या मोडॅलिटीजचा तुम्ही वापर करू शकता. मग पंचकर्म आणि टुरिझम किंवा हेल्दी दिनचर्या कशी असावी ह्याचा
डेमॉन्स्ट्रेशन टुरिझम बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये तो एक फ्लेवर ऍड करू शकता. मेडिकल जर्नलिझम नावाचा एक आणखी एक वेगळा पर्याय अवेलेबल आहे. मेडिकल जर्नलिझम साठी खरं तर काय वेगळा कोर्स करायची गरज नाही. तुम्ही डिग्री घेतलेली आहे मुळात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्ही गोष्टी लोकांपुढे आणणं, जसं मगाशी आपण म्हटलं की आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार ह्यातलाच एक भाग होतो. जर्नलिझमचाच एक वेगळा चुलत भाऊ आपण म्हणूया की पब्लिकेशन, आयुर्वेदिक पब्लिकेशन हा पण एक पर्याय आपल्या पुढे एक खूप छान पर्याय आहे की ज्याच्यामध्ये वाव खूप आहे, स्पर्धा कमी आहेत. की जसं आपण पुस्तकांची वेगवेगळी पब्लिकेशन्स बघतो, प्रकाशनं बघतो, की काही प्रकाशनं असतात ती अमुक तमुक विषयावरची कायद्याविषयी पुस्तकं काढतात, काही प्रकाशनं असतात ती कथा संग्रह काढतात, काही प्रकाशनं असतात ती कविता संग्रहांवरती त्यांचा भर असतो, काही प्रकाशनं असतात जी रहस्यमय कादंबऱ्या जास्ती प्रकाशित करतात. तसं तुम्ही आयुर्वेद किंवा एकूणच आरोग्याविषयी माहिती देणारी पुस्तकं पब्लिश करणारी प्रकाशनं आहेत, आता नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला करिअर संधी आहे. एक प्रकाशक म्हणून खूप छान करिअर तुम्ही करू शकता. त्याबरोबर तुम्ही जर लेखन करत असाल आणि स्वतः लिहून तुम्ही प्रकाशित करणार असाल तर त्यात आणखी खूप छान संधी आहे. आणि हे प्रकाशनाचं पब्लिक तुमची प्रॅक्टिस सांभाळून पण करू शकता. म्हणजे असं नाही की पूर्ण वेळ का तिथे ऑफिस उघडून बसायचं प्रॅक्टिस सांभाळून, असं पण काय नाही. तुम्ही तुमची प्रॅक्टिस सांभाळून पण तुम्ही करू शकता. आणखी एक छोटासा पर्याय उपलब्ध आहे की LLB, LLM यासारख्या कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्ही आणखी पुढचं शिक्षण घेऊन डिग्री तर LLB करू शकता. तर आता चालू नंतर पण तुम्ही ऍडमिशन घेऊन करू शकता. त्याचा आणखी फायदा असा होतो काही बरं त्यात तुम्ही ही प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता फुलचे. पण ज्याला आपण न्याय वैद्यकीय शाखा म्हणतो, म्हणजे मेडिको लिगल केसेस जिथे हँडल होतात किंवा जिथे विषय येतो त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक अप्पर हँड होतो की जिथे जसं आता आपण म्हणजे मला वादाचा मुद्दा काढायचा नाहीये, पण सुशांत सिंग राजपूतची केस बघितली जिथे काहीतरी सायकॅट्रीची शाखा पण इन्व्हॉल्व आहे असं म्हणता येऊ शकतं. आहे की नाही हा परत संशोधनाचा विषय आहे आणि जिथे परत कायदेशीर बाजू आहे. तर अशा केसेस मध्ये तुम्ही काम करू शकता मेडिको लिगली. आणि पोस्ट सरकारी हॉस्पिटल्स मध्ये ह्याच्यासाठी पण आहेत, मेडिकल ऑफिसर पण पोस्ट आहे. अशा वेगवेगळ्या करिअरच्या संधी BAMS ची डिग्री घेतल्यानंतर आपल्या पुढे आहेत. बापरे डॉक्टर, तुम्ही इतके वेगवेगळे पर्याय आम्हाला सुचवलेत, याचा खरं तर कधीही विचारच केलेला नव्हता. म्हणजे BAMS ची पदवी मिळाली की आपलं स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं किंवा मग कुठल्या तरी इस्पितळामध्ये नोकरी करायची, हे 2 पर्यायच माहिती होते. पण तुम्ही इतके असंख्य पर्याय आमच्या पुढे उपलब्ध करून दिलेत की MD करणं आहे, MS करणं आहे, स्वतःचे क्लासेस काढणं आहे, PhD करणं आहे, आयुष अधिकारी हे जे पद आहे ते आयुर्वेदिक डॉक्टरांसाठीच राखीव असतं, ही महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. किंवा क्लिनिकल रिसर्च करणं आहे, वैद्यकीय पत्रकारिता करणं असेल किंवा स्वतःची औषध निर्मिती करून औषध शाळा काढणं आहे. खरंच मला वाटतं की BAMS नंतर काय करायचं या पर्यायांचं एक दालनच तुम्ही आमच्या पुढे खुलं केलं आणि त्यामुळे BAMS मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना एक व्यापक दृष्टिकोन यामुळे मिळायला नक्कीच मदत झाली असेल असं मला वाटतं. डॉक्टर अस्मिता काही सांगू इच्छित आहेत? हे झालं आपलं भारतापुरतं मर्यादित. परदेशातही आपण आयुर्वेदाचा प्रसार करू शकतो. आता खूप अमेरिका, कॅनडा, जर्मनी, रशिया या ठिकाणी आयुर्वेदाचा प्रसार होत आहे ऑलरेडी. तर आपण तिथे ॲज अ प्रोफेसर आपल्याला तिथे ॲज अ पोस्ट BAMS, पोस्ट MD संधी मिळू शकते. तिथे काही रिसर्च सेंटर आहेत आणि नॉट ॲज अ डॉक्टर. प्रत्येक देशाचे नॉर्म्स वेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर काम नाही करू शकत.
पण काही ठिकाणी हेल्थ इन्स्ट्रक्टर, आयुर्वेद एज्युकेटर म्हणून काम करू शकतो. तरी पर्याय आहेत. आणि अजून एक म्हणजे पण कॉस्मेटॉलॉजीमध्ये खूप खूप म्हणजे आता संधी आहे आयुर्वेदाला. हो स्किन हो डिसीज मध्ये आहे. विसरलात तुम्ही. कॉस्मेटॉलॉजी अर्थात सौंदर्यशास्त्र. हा, एक्झॅक्टली. याच्यामध्ये फार मोठ्या संधी आयुर्वेदाला उपलब्ध अतिशय आहेत. अतिशय सुंदर, आणखी अतिशय सुंदर रिझल्ट असलेली, आणखीन कमी खर्चिक. असं नाही बरं. की खूप मोठा सेटअप पाहिजे असं नाही. फक्त लाईफस्टाईलनी सुद्धा आणि काही एक्सटर्नल थिंग्सनी सुद्धा आपण त्यामध्ये आपण वापर करू शकतो त्याचा. आणि अजून एक म्हणजे, आणि आता तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं सांगितलंच, बिकॉज ऑफ कोविड पण खूप जण डिप्रेशनमध्ये जात आहेत आता. हो. आवाज येत नाहीये का बरोबर? हा, जरा मोठा आवाज हवाय ओके, डॉक्टर. ओके. हा, माईक जवळ खूप धरल्यावर आता येतोय तो. ओके. खूप लोक आता डिप्रेशनमध्ये आहेत. नॉट जनरल पब्लिक, इव्हन डॉक्टर सुद्धा, मी खूप फ्रेंड्सशी बोलले, ते स्वतः डिप्रेशनमध्ये आहेत. तर यामध्ये कारण खूप जणांना आयुर्वेद, जरी ते BAMS असते, त्यांना आयुर्वेदाबद्दल माहितीच नसते. त्यांनी अप्लाय केलेलं नसतं स्वतःसाठी. तर यातून तुम्हाला आयुर्वेदच बाहेर काढू शकतं, हे मात्र 100%. डॉक्टर आमेस बोलू याची शकतील असं याच्यावरती. हा, एक एक मुद्दा मला हं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगायचा राहिला, की जसं बोला. आपण तुम्ही वैशाली ताई सुरुवातीला सांगितलं, की ही आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे आणि आयुर्वेदाचाच एक नाण्याची दुसरी बाजू म्हणजे योगशास्त्र पण आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे योग, प्राणायाम, आसन ह्याच्यामध्ये पण करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे, जी जी बरीच त्यातला जागा रामदेव बाबांनी घेतलेली आहे ऑलरेडी. तर ते आपण त्याच्यामध्ये पण खूप छान संधी आहे. आणि म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्ये हा विषय आपण खूप छान वापरू शकतो. आणि आजारामध्ये पण वेगवेगळे आसन आणि ह्या गोष्टी तर सगळ्या आहेतच. ह्याचाच एक दुसरी बाजू अशी आहे, की तुम्ही योग शिक्षक म्हणून पण एक चांगलं ह्याच्यामध्ये संधी आहे. कारण आम्हाला मगाशी बोलताना मी म्हटलं तसा हा विषय थोडा सांगायचा राहिला, की स्वस्थ वृत्त नावाचा एक विषय आम्हाला अभ्यासक्रमामध्ये असतो. प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन असं त्याला, मॉडर्न मेडिसिनचा विषय तो पण आम्हाला अभ्यासायला असतो. तर आयुर्वेदातल्या स्वस्थ वृत्त मध्ये हे सगळं योग आणि हा सगळा म्हणजे आसन, प्राणायाम आणि ह्या सगळ्या बाबी आम्हाला सिलेबस मध्ये असतात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण आपण एक वेगळं समजा ठरवलं, की चला एवढा वेळ मी दवाखाना बघणार आणि सकाळचे 2 तास मी योग शिक्षक म्हणून जर काम करेन, तर तसंही एक करायला संधी याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे अजून मानसिक. हं. फक्त योग शिक्षक असं नाही, आता हल्ली जिमचं खूप फॅड आहे. लोकांना जिम जिम खूप, जे सगळेजण जिम सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही. मग तिथेही आपण ॲज अ मेडिकल ऑफिसर काही अपॉइंट करून योग्य दिशेने जर जिमचाही वापर केला, तर ते ॲक्चुअली खरंच ते फलदायी आहे. नाहीतर नुसतं जिम करणारे, त्यांना प्रत्येकाला रिझल्ट मिळतातच असे नाही. उगाच नावासाठी जिम करतात, परत रिझल्ट शून्य असतात. आणि खूप जणांना तर त्याचा त्रासही होतो. मग हे जर आयुर्वेदामध्ये व्यायामाला खूप महत्त्व दिलेलं आहे. व्यायाम कुणी करावा, कधी करावा, कुणी करू नये, हे पण सांगितलेलं आहे. कसा करावा, कसा करू नये. तर हे जर आपण जिममध्ये फॉलो केलं, तिथे जर मेडिकल ऑफिसर अपॉइंट करून, तर अजून खूप फायदेशीर होईल हे. म्हणजे ही एक मानसिक संधी आहे. मानसिक ताणतणाव जे आता वाढलेले आहेत, तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक जी उपचार पद्धती आहे आणि त्यातले इतर जे सगळे जोडून येणारे भाग आहेत, योगा किंवा प्राणायाम, या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो असं तुमचं म्हणणं एक्झॅक्टली. आहे. अगदी. अ, हं. मघाशी बरोबर. डॉक्टर अस्मिता सौंदर्य पद्धतींबद्दल बोललात. डॉक्टर अमेय, तुम्ही त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का, की कॉस्मेटॉलॉजी किंवा सौंदर्यशास्त्र? डॉक्टर अमेय? हा, मला प्रश्न ऐकू नाही आला नीट. हां, मी असं म्हटलं, की मघाशी डॉक्टर अस्मिता यांनी कॉस्मेटॉलॉजीचा उल्लेख केला, सौंदर्यशास्त्र. तर त्याचा हो. आणि आयुर्वेदाचा संबंध याबद्दल तुम्ही अधिक माहिती देऊ शकाल का? हा, आता सौंदर्यशास्त्र म्हटल्यावरती काय थोडस एक्सटर्नल अपिअरन्सशी संबंधित गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये परत फिटनेसचा पण थोडासा रोल येतो. म्हणजे असं फक्त चेहरा सुंदर दिसावा एवढंच त्याच्यामध्ये खरं तर अपेक्षित नसावं असं मला वाटतंय. तर त्याच्यामुळे मॅडमने सांगितलं तसं चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी काही एक्सटर्नल ऍप्लिकेशन, मग काही लेप, काही पंचकर्म मधल्या पण काही थेरपीज आहेत जे सौंदर्यावरती काम करतात.
डोळ्यांच्या सौंदर्यावरती काम करणारे परत काही अंजन आणि त्याच्यासाठीचे व्यायाम, त्याच्यासाठीचे प्राणायाम किंवा इतर गोष्टी आहेत. ह्याचं पण इम्प्लिमेंटेशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आता सौंदर्यामध्ये आणखी एक भाग येतो केसाचा. कारण चेहरा किती सुंदर आहे आणि केस जर आपले टक्कल पडतंय किंवा अकालीच अगदी वर्षीच केस पिकतायत, तर त्याच्यामध्ये पण केसाशी संबंधित पण विचार करून त्याप्रमाणे केस गळणं पिकणं, केसांच्या आरोग्याविषयी सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेलं आहे. त्यामुळे सौंदर्यशास्त्रामध्ये त्याचा पण विचार आपण करू शकतो. आणि मगाशी मी म्हटलं तसं फक्त चेहऱ्याबरोबरच बाकी बॉडी फिजिक, म्हणजे चेहरा खूप छान आहे आणि एवढं पोट सुटलंय तर ते पण काही उपयोगी नाहीये ना. त्यामुळे बाकीच्या ह्याचा पण आपण एक सौंदर्यशास्त्र, एक कंबाईन पूर्ण बॉडी फिजिक्स, म्हणजे शरीर सौष्ठव अगदी बॉडी बिल्डिंग न म्हणता निरोगी शरीराचं त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट त्याची करू शकतो. सौंदर्यशास्त्रामध्ये हे सगळं एकत्र त्याचा विचार करायला लागेल. कारण सौंदर्याचा संबंध फक्त बाह्य अपीअरन्स नाहीये, इंटरनली सुद्धा त्यासाठी खूप चेंजेस करावे लागतात. ते आयुर्वेद हो. सांगू शकतं. आणि आणि झोपेला मगाशी मॅडमने निद्रा. सांगितलं, हो, हो मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की तुमच्या चेहऱ्यावरती तुमचं मन पण रिफ्लेक्ट होत असतं. एक्झॅक्टली. म्हणजे साधा एखादा माणूस बघा, तो जर डिप्रेशन मध्ये असेल तर त्याचे डोळे, त्याचं कपाळ, त्याच्या चेहऱ्यावरती असणारे एक्सप्रेशन, वेदर ऑर नॉट, घाम आलेला असेल नसेल, त्याच्या चंचलता, ह्या सगळ्या गोष्टींवरनं लक्षात येतं की तो माणूस, त्याच्या मनाची स्थिती काय आहे. त्यामुळे ते पण सौंदर्यशास्त्र त्याचा पण विचार करणारा असलं पाहिजे. आणि जे आयुर्वेदापेक्षा चांगलं कोण करू शकत, मला तर वाटतं. नाहीच. बरोबर. थोडक्यात आहार आणि विहार, निद्रा या सगळ्यांचा साकल्याने निरोगी आयुष्यासाठी उपयोग आहे आणि याच्यावरती विश्वास ठेवणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. अं, आयुर्वेदातल्या करिअरच्या वेगवेगळ्या संधी तर आपण बघितल्या की BMS नंतर काय करता येईल. पण आयुर्वेदच का? आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसचं महत्व काय आहे? हे मला असं वाटतं की इतकी वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असल्यामुळे तुम्ही सांगू शकाल, या व्यवसायामध्ये आहात. आपण डॉक्टर अस्मिता यांच्यापासून सुरुवात करूया की आयुर्वेदाचं काय महत्व आहे? आयुर्वेदच का निवडावं? आयुर्वेदच का? आता यातील अर्धे मुद्दे तर ऑलरेडी दोन्ही ह्याच्यामध्ये एक्सप्लेन झालेले आहेत. एकतर ज्ञानार्जनाचं साधन आहेच, अर्थार्जनाचंही आहे आणि सध्याची नेसेसिटी आहे ती. कारण आपण म्हणतो की बाकीच्या म्हणजे मला कुठल्या शास्त्राला नावं नाही ठेवायची आहेत, कारण कुठलं शास्त्र परिपूर्ण नसतं. प्रत्येक शास्त्राचं एक सौंदर्य असतं. तर आयुर्वेद हे एकतर भारतीय शास्त्र आहे. आपलं स्वतःचं शास्त्र आहे आणि अतिशय उपयोगी आहे, ज्यामध्ये फक्त व्याधींचा विचार केलेला नाहीये. तर त्या व्याधींना कसं अव्हॉइड करता येईल. म्हणजे अ, फक्त रोगी नाही, तर माणसाने रोगी बनू नये, स्वस्थ कसं राहावं, याचं अतिशय डिटेलमध्ये वर्णन आहे. त्यामध्ये दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे. तर दिनचर्येमध्ये काय सांगितलंय, सकाळी उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत काय करावं, आणखीन काय करू नये, एवढं डिटेल कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये. आणि ते आपण आयुर्वेदामध्ये गेल्यानंतरच आपल्याला त्याची माहिती होते. आणि आता कसं आहे, की 12 महिने 24 तास आपल्यासारखं एकसारखंच खाणं असतं सगळ्यांचं. पण आयुर्वेदात तसं नाहीये. ऋतूप्रमाणे प्रत्येकाचा आहार-विहार, इव्हन फक्त ऋतूप्रमाणे नाही. मनुष्य एका मनुष्याचं आहार दुसऱ्याला सेट होतच नाही. तर असं प्रत्येकाची डिटेल त्यामध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे तुमचं शरीराचं स्वास्थ्याचं रक्षण होतं त्यामुळे. रोगाकडे रोगासाठी जी दोषोत्पत्ती होत असते, तिथे अव्हॉइड केली जाते. आणखीन अं, बाकी इमर्जन्सी वगैरे असं तर म्हणण्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन खूप आहे. भारतीय शास्त्र आहे. सुंदर आहे. आणखीन काय? डॉक्टर अमेय, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हो, एक मुद्दा पहिला मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे की आयुर्वेदामध्ये दोन्ही भाग येतात. निरोगी माणसासाठी पण आयुर्वेद आहे आणि आजारी माणसासाठी पण आयुर्वेद आहे. ह्याच्यासाठी छान एक वाक्य आयुर्वेदात सांगितलंय, प्रयोजन आयुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे निरोगी व्यक्तीचं निरोगी आयुष्य कसं टिकवता येईल, निरोगीपणा कसा टिकवता येईल आणि आजारी व्यक्तीला पुन्हा निरोगी कसं करता येईल,
हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे मुळात. त्यामुळे असं नाहीये की काहीतरी वाटेल तसं खा, वाटेल ते करा, आजारी पडा आणि मग डॉक्टरांकडे या आणि 5 दिवसाची औषध आणि बरं व्हा. एवढं फक्त ह्याने काही निरोगी आयुष्य आपल्याला कधीच मिळणार नाही. बरोबर. सांगावं तेवढं कमी आहे खरं तर ह्यात. कारण ही जीवनशैली आहे, आता आपण म्हटलं, ही विचारशैली पण आहे. आयुर्वेदाने आजार बरे करताना एक आयुर्वेद डॉक्टर कशा पद्धतीने विचार करतो हे जाणून घेणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. समजा एखाद्या आजाराविषयी आपण डील करत असू तर नुसतं चल तर काय तुला मुतखडा झाला, चल हे औषध घे, असं नाही. मुतखडा का झाला तुला त्याचा पण आम्ही विचार करतो. म्हणजे तुझं काहीतरी सवयीमध्ये चुकत असणार, काय चुकत असणार, मग ती काय काय कारण आहेत. आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण आजारांविषयी माहिती बघतो ना, तर तेव्हा त्याचं वर्णन निदान पंचक ह्या स्वरूपामध्ये जनरली केलेलं असतं. निदान पंचक म्हणजे रोगाची कारण काय काय असू शकतात, म्हणजे एखादा रोग कशा कशामुळे होऊ शकतो, सगळी त्याची कारण आहेत. आता प्रत्येक पेशंट मध्ये ती काय सगळं असतात असं नाही. मग त्यातली काय काय कारण त्या पेशंट मध्ये दिसत आहेत ती थोडंसं आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या आजाराला समजा 10 कारणं आहेत, तर मग त्या 10 कारणांमध्ये ते पेशंटची हिस्ट्री घेताना आम्ही शोधून काढतो की ह्याच्यापैकी काय काय कारण दिसत आहेत ह्याच्यामध्ये. मग ती कारणं पण आपल्याला कमी केली पाहिजेत, बरोबर ना. म्हणजे एखादा माणूस समजा पावसात भिजला आणि त्याला सर्दी झाली आणि त्याला औषधं दिली, तर उद्या तो परत पावसात जाऊन नाही चालणार आहे आपली. बरोबर. म्हणजे ती त्याची पण दुरुस्त बाहेर डॉक्टर कावेळी आम्ही संपर्क आवाज तुटतोय तुमचा. म्हणजे कारण ते पाहिजे. हॅलो, हॅलो, संपर्क तुटला होता तुमचा, आवाज म्हणजे येत आवाज नव्हता. येते का? व्हिडिओ भेटतोय? व्हिडिओ अच्छा, फ्रीज झालाय. व्हिडिओ पण पॉज आहे आणि आवाजही येत आता नव्हता. येते का कावेरीचं बरोबर? काहीतरी तुम्ही सांगत होता. आवाज येतोय. आवाज येतोय फक्त, व्हिडिओ अजून फ्रीज आहे. व्हिडिओ नाही, आवाज येतच नाही आता अजून. दोन्ही कट झालं. कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा. हॅलो हा, हा आता येतोय. हॅलो आवाज येतोय. हा, हॅलो, आवाज येतोय. हॅलो. तुम्ही हा डॉक्टर एक तुम्ही मी उद्या लिव्ह हॅलो करून या किंवा व्हिडिओ ऑफ ठेवा 2 मिनिटं, कारण अडकतंय सारखं ते. अच्छा, मी आधी व्हिडिओ ऑफ ठेवून बघतो जरा. हा, चालेल, चालेल, हरकत नाही. काय प्रॉब्लेम वाटला तर सांगा मला. हरकत नाही. तर मी मी सांगत तोपर्यंत होतो. हॅलो, हा हा, बोला डॉक्टर अमेय. आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट, आजाराची ट्रीटमेंट रोग नाही, आवाज नाही येते अजून. नेटवर्क अमेय, इश्यू असावा. अच्छा अच्छा. डॉक्टर अमेय. हॅलो, हा, हॅलो. हॅलो, हा, येतोय का आवाज आता? आता येतोय. हॅलो, हा, बोला बोला. हा, प्रत्येक आजाराच्या बाबतीत हेच आहे, फक्त कावेळेचं नव्हे. आजारामध्ये आयुर्वेदामध्ये त्याचा विचार करत असताना वेगवेगळ्या पैलूंनी त्याच्याकडे बघितलेलं आहे. जसं मी आता एक उदाहरण दिलं, रोगाची कारणं आपण बघितल्यानंतर तो आजार होण्याची काय प्रोसेस शरीरामध्ये झाली आहे, तो आजार होत असण्याच्या प्रोसेसमध्ये काय काय बदल शरीरामध्ये झालेत, ते बदल पण दुरुस्त होणं आवश्यक असतं. मग ते पण आपण ट्रीटमेंट देत असताना विचार करतो. आणि असं सगळ्या बाजूने विचार केल्यामुळे पेशंटच्या प्रकृतीपासून ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या बाजूने विचार केल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, तर तो आजार पण बरा होतो. आणि जनरली अनुभव असा असतो की पेशंटने खरोखर सिरियसली औषधं घेतली, ट्रीटमेंट पूर्ण केली, पथ्य पाळली, तर मग तो आजार परत परत होत नाही. काही आजार असे असतात मुळातच की ते परत परत होत राहतात. जसं एखाद्या माणसाला मुतखडा झाल्यानंतर ते परत परत होत राहतो, तो होतो तर काहीतरी किडनीचं काम बिघडलेलं आहे ना, म्हणूनच परत परत आवाज आवाज परत जातोय. तर हा स्ट्रॉंग मला वाटतं मी लिहून डॉक्टरांशी. परत हा, चालेल, हरकत नाही. बोलतील.
हा तोपर्यंत डॉक्टर अस्मिता तुम्ही बोला. आता कोविड प्रकरणामुळे इम्युनिटी हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा झालेला आहे. इम्युनिटी बुस्टर्स वगैरे. तर आयुर्वेदच का? तर यासाठी आयुर्वेद पाहिजेच. आयुर्वेद जर तुम्ही फॉलो केलं, दिनचर्या फॉलो केली, तर आपोआप तुमची इम्युनिटी वाढणार आहे. त्यामध्ये ज्या गोष्टी करू नये सांगितल्या आहेत, त्या नाही केल्या पाहिजेत. तुम्ही करणार नाही, मला हे पण करायचंय, ते पण करायचंय आणि स्वस्तही राहायचंय. शक्य नाहीये ते. त्यासाठी तुम्ही आयुर्वेद फॉलो केलंच पाहिजे. यासाठी आयुर्वेदाचं महत्त्व खूप आहे. एखादा व्याधी होऊ नये त्यासाठी आता एक उदाहरण द्यायचं. फ्रीजमधलं पाणी मी पण पिलंय, आणखीन दुसऱ्यानी पण पिलंय. तर सर्दी फक्त त्याला झाली, मला नाही झाली. का झाली? तर त्याची इम्युनिटी कमी आहे, माझी इम्युनिटी जास्त आहे. का आहे? तर आपली जीवनशैली. तर हे कोण सांगतं तुम्हाला? आयुर्वेद सांगतं, की तुम्ही सकाळी असं करा, दुपारी असं करा, संध्याकाळी असं करा. हे खाऊ नका. यासाठी आयुर्वेद पाहिजे. बरं बरं. म्हणजे एकूणच काय म्हणायचं, डॉक्टर आमेय असं म्हटले त्याप्रमाणे आयुर्वेद ही फक्त जीवनसरणी नाहीये, तर ती विचारसरणी आहे. आणि एक्झॅक्टली. एकूणच माणसाच्या संपूर्ण प्रकृतीचा अभ्यास करून रोगाचं समूळ उच्चाटन कसं करता येईल याचा विचार आयुर्वेद करतं. मला रोग वाटतं कसा डॉक्टरांशी होऊ पुन्हा नये संपर्क झाले. हा, आणि तो रोग होऊ रोगाची नये, कारणं शोधून. कारणं शोधण्यापेक्षा बरोबर आहे. रोगच होऊ नये यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते खूप महत्वाचं आहे. बरं. अं, मला वाटतं डॉक्टर अमेय परत आलेत. तर मग ते सांगत नाही डॉक्टर, अजूनही आवाज येत नाहीये तुमचा. मला सांगायचं हा विषय बघूया. अजूनही आवाज येत नाहीये. डॉक्टर तुमचा व्हिडिओ हॅलो? ऑफ ठेवूनच बोला तुम्ही. हॅलो. हॅलो, हा बोला. अच्छा. हॅलो, येतोय का आवाज? हा, आवाज येतोय आता. हॅलो. हॅलो, आवाज येतोय आवाज का? येतोय हा, मला डॉक्टर? पथ्याविषयी एक सांगायचं होतं. हो हो, बरं. हा बोलतोय मी. हॅलो. हा बोला हा, बोला. मला एक पथ्याविषयी ऐकू फक्त येतंय. सांगायचं होतं. आयुर्वेदाचे आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे पथ्य पाळणं. कारण पथ्याचं महत्व काय आहे, की समजा आपण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे, की समजा एखादा आजार झालाय आणि नुसता आजार झाला आणि औषधं घेतलं तर फक्त तेवढंसं पुरेसं नसतं. आपल्याला ते मुळापासून टाळण्यासाठी पथ्य पण आवश्यक असतात तेवढीच. आणि प्रत्येक आजारानुसार सखोल विचार करून प्रत्येक आजाराची विशिष्ट पथ्य, कुपथ्य हे डिटेलमध्ये खूप मोठं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. एवढंच कशाला, पथ्यापथ्य निघंटू नावाचा एक मोठा ग्रंथ आयुर्वेदामध्ये आहे. त्याच्यामध्ये फक्त आयुर्वेदातली म्हणजे वेगवेगळ्या आजाराचे पथ्य आणि कुपथ्य सांगितलेले आहे. तर हा आणखी एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगता येईल, की जर चांगल्या प्रकारे प्रकृती परीक्षण करून आजारानुसार जर व्यवस्थित औषध योजना केली आणि गुणवत्तेची औषधं वापरली, तर आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे साईड इफेक्ट्स आयुर्वेदिक औषधांचे सहसा नसतात. प्रोव्हाइडेड दॅट की पेशंट स्वतःहून स्वतःच्या मनाने मला माहिती आहे म्हणून मी औषध घेतलं असं जर करणार नसेल, तर साईड इफेक्ट्स नाही होणार आयुर्वेदिक औषधाचे. कारण ही नैसर्गिक औषधं आहेत आणि योग्य मात्रेमध्ये आजाराच्या आणि प्रकृतीच्या अवस्थेनुसार घेतली तर त्याचे साईड इफेक्ट्स नाही होत. ओके. बरोबर आहे. अगदी छान. आपल्याकडे उपस्थितांकडूनही अनेक प्रश्न आलेले आहेत. मला वाटतं ते आता घेऊया. डॉक्टर अस्मिता, एक प्रश्न असा आलेला आहे की BAMS हा कोर्स एक्सटर्नली करता येतो का? बहिस्थ शिक्षण पद्धतीनुसार तो उपलब्ध आहे का? नाही, नाही करता येत. नाही करता येत. म्हणजे आपल्याला व्यवस्थित पर्सनली कॉलेजमध्ये प्रवेश. हा, अटेंड केलंच पाहिजे. बरं, मला एक वैयक्तिकरित्या फक्त तिथे याच्यावर उपस्थित. बोलायचं आहे. मुळात कसं आहे माहितीये का, ही पूर्ण तुम्ही डॉक्टर होणार ही डिग्री होऊन, तर हा कोर्स तुम्हाला बहिस्थ पद्धतीने करावा असा वाटतोच कसा काय, मुळात ही शंका आहे मला. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ना हो, त्याच्याशिवाय तुम्ही बरोबर आहे. डॉक्टर होणार कसे? तर नाही, म्हणून काही ह्याला लोकांना म्हणून नाहीये हा ऍज अ नॉलेज ऑप्शन. म्हणून पाहिजे असेल, फक्त त्यासाठी विचारत असतील.
म्हणजे अच्छा. आता खूप हा मग रिटायर झालेत किंवा काही ओके. कुठला तरी त्यांनी दुसरं कोणीतरी इंजिनियर आहे, फक्त त्यांना माहितीसाठी पाहिजे आहे. त्यामधले डिटेल्स माहिती हा पाहिजेत. मग त्याच्यासाठी ना भरपूर हां, साहित्य लिखित हां. स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे आपण त्या बरोबर. माध्यमातनं म्हणजे ह्या वेबिनारच्या माध्यमातून हे सांगू शकतो आपण की हं, हं. ज्या ज्या शहरांमध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे आयुर्वेदाचे संहिता ग्रंथ उपलब्ध असतात. चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय आणि ते तुम्ही साधं जरी मराठी भाषांतर असलेली पुस्तकं जरी घेतली तरी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती मिळू शकेल. किंवा वेगवेगळ्या प्रथितयश आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सनी वेगवेगळ्या विषयांवरती लिहिलेली पुस्तकं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यावरून तुम्ही आयुर्वेदाची बेसिक माहिती मिळवू शकता. फक्त कसं आहे माहितीये का की मगाशी मी सांगितलं तसं की आयुर्वेदाविषयी बेसिक माहिती मिळवणं खूपच छान आहे आणि ती माहिती असणं उपयोगी पण आहे खूप. पण तुम्ही ट्रीटमेंट घेताना आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने घेणं कधीही चांगलं असं मी जाता जाता सांगेन. बरोबर. बरं, याला जोडूनच एक प्रश्न आलाय म्हणजे की शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांना आयुर्वेदाची आवड आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयुर्वेदाची माहिती देणारे काही अल्प मुदतीचे कोर्सेस अवेलेबल आहेत का? शॉर्ट कोर्सेस काही आहेत का? लघु मुदतीचे काही अभ्यासक्रम? पण ते पण बहुतेक पर्सनलीच अटेंड करावे लागणार. ऑनलाईन कोर्सेस वगैरे तर नसणारच आहेत. नाही, काही पण डिप्लोमा पर्सनली सुद्धा कोर्सेस आहेत अवेलेबल का? आहेत. हां. हां, काही डिप्लोमा कोर्सेस आहेत. पण ते असं सरकारमान्य नसणार आहेत. कोणीतरी प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेटवाले असं करू शकतात ते. पण असं हो हो. सरकारमान्य असा कुठलाही कोर्स नाहीये. हं, हं, हं. डिप्लोमा आणि योग अँड आयुर्वेद सारखे काही कोर्स आहेत. ते काही ठराविक युनिव्हर्सिटी आपले कोर्सेस डिझाईन करून ते रन करत असतात. पण म्हणजे तिथेही अशा पर्सनली अटेंड करावं हो लागेल. तिथे हो. स्वतः त्यांना हं, जाऊन त्या गोष्टी करायला जावं लागतात. हां, लागेल. पण बरोबर, अशा नाहीतर मग मी प्रकारचे म्हटलं तसं पुस्तकं वाचूनच. बरोबर. बरं. म्हणजे अशा प्रकारचे अभ्यासक्रम आहेत, ज्यांना हं, आयुर्वेदाची आवड आहे हं. त्यांच्यासाठी. बरं. हो. एक प्रश्न असा आहे आणि तो बहुतांश लोकांनी विचारलेला आहे किंवा वारंवार इथे आता आपल्याला चॅट बॉक्समध्ये पण दिसतो आहे, की आयुर्वेदिक चिकित्सक आहेत आणि त्यांना ॲलिओपॅथीची प्रॅक्टिस करायची आहे. तर आयुर्वेदिक चिकित्सक जो आहे तो ॲलिओपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र ठरू शकतो का? किंवा दोन्ही उपचार पद्धतींचा उपयोग करू शकतो का? आणि त्यासाठी काही विशेष परवानगी घ्यावी लागते का? म्हणजे आयुर्वेदिक वैद्य आहे आणि त्याला ॲलिओपॅथीची औषधं द्यायची असतील, तर त्यासाठी काही विशेष परवानगी लागते का? कुणासाठी आहे हा प्रश्न? दोघांनी याचं उत्तर द्या. प्रथम डॉक्टर अस्मिता. खरं तर प्रत्येक राज्याच्या ते गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे. गव्हर्नमेंटने जर परमिशन दिलेली असेल, तर ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. आता महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचीच परमिशन आहे. त्यामुळे ते करू शकतात. कारण एकतर अभ्यासक्रमात असतंच. पूर्ण जे मॉडर्न मेडिसिन आहे, ते सगळं आम्हाला पूर्ण असतं. एनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, फार्माकॉलॉजी आहे, सगळं असतं. त्यामुळे तिथे परमिशन गव्हर्नमेंटने दिलेली आहे. पण कर्नाटकसारख्या राज्यामध्ये परमिशन नाहीये. अगदीच डीप विलेजेसमध्ये जे पी-एच-सी वगैरे असतील, तिथे इमर्जन्सीजमध्ये फक्त मेडिकल ऑफिसर्स ॲलोपॅथी वापरू शकतात लीगली. बरं. डॉक्टर हो, अमेय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जवळपास 1970-71 पासूनच हा कायदा झालेला आहे आणि तेव्हापासूनच BAMS डॉक्टर्सना ॲलोपॅथीची परवानगी आहे. आणि मी पुढे जाऊन मगाशी ह्याच्यामध्ये पण सांगितलं त्याच्यामध्ये हा विषय आलाच बरोबर. की तुम्ही तुमचं हॉस्पिटल पण काढू शकता, तुम्ही बाकीच्या गोष्टी पण करू शकता लिगली परमिशन घेऊन. त्यामुळे तसा काहीच महाराष्ट्रात तर इश्यू नाहीये. बरं. आणि आणखी एक प्रश्न आलाय आणि डॉक्टर त्याला अमेय. एक मिनिट. हॅलो. बरं. आणि हां, त्याच्यासाठी हां. वेगळा काही ब्रिज कोर्स किंवा बाकी काहीच करायची गरज नाही. तुमची डिग्री ही सफिशियंट आहे. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करत असताना तुम्ही जर हॉस्पिटल काढणार असाल तर हॉस्पिटलची वेगळी परवानगी घ्यायला लागते, जी कोणाला पण लागतेच. तेवढंच फक्त. म्हणजे बाकी तुम्हाला कुठची परवानगी काढायला लागत नाही. बरं. फक्त डॉक्टर अमेय. तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही पाहिजे तर काही डिप्लोमा कोर्सेस आहेत शॉर्ट टर्म मॉडर्न मेडिसिनचे ते करू शकता. काही हॉस्पिटल्सशी अटॅच्ड असतात ते. बरं. डॉक्टर अमेय,
एक असा प्रश्न आहे की आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत त्यांना दवाखान्यांमधून म्हणजे सरकारी दवाखान्यांमधून संधींची उपलब्धता कितपत आहे? म्हणजे मघाशी तुम्ही आयुष अधिकारी याचा उल्लेख केलात, पण याशिवाय सरकारी इस्पितळांमध्ये काही संधींची उपलब्धता आहे का? हो. आयुष अधिकारी हे वेगळं पद आता काढलेलं आहे, हो. पण त्याच्या पूर्वीपासून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये BAMS ग्रॅज्युएट डॉक्टर्स काम करतात. फक्त त्याच्यामध्ये ग्रेडचं आपल्याला बघायला लागेल, म्हणजे किती पदं असतात, काय असतात. फक्त त्याच्यासाठी पास आउट झालेल्या डॉक्टर्सना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या जाहिरातींवरती नजर ठेवून राहायला लागतं. मग तुमच्या लोकल न्यूजपेपरमध्ये किंवा स्टेट लेवलच्या वर्तमानपत्रांमध्ये त्या जाहिराती निघतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता मी रत्नागिरीमध्ये राहतोय समजा, तर रत्नागिरी मधल्या समजा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ग्रॅज्युएट लोकांसाठी काही पदं समजा रिकामी असतील आणि ती त्यांना भरायची असतील, तर ते तुम्हाला त्या न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात बघायला मिळेल त्यांची सिव्हिल हॉस्पिटलची. तर तसं तुम्हाला लक्ष ठेवून राहायला लागेल. पदं असतात नक्कीच, फक्त ती रिकामी असतील तेव्हाच ती भरली जातील ना, किंवा पहिले रिटायर झाल्यानंतर. अगदी. त्यामुळे असा पक्का पदं रिझर्व्ड तशी कोटा खूप नाहीये. नाही. पक्का रिझर्व्ड हा, कोटा असा नाहीये. आणि अशी खूप पदं नसतात. म्हणजे असं पण MBBS असू दे किंवा BAMS असू दे, खासगी डॉक्टरांच्या तुलनेत सरकारी डॉक्टर हे मुळातच पदच तेवढी कमी आहेत ना, त्यामुळे स्पर्धा म्हटलं तर MBBS डॉक्टरांना पण तिथे आहे, बरोबर. BAMS डॉक्टरांना पण पदं आहेत. बरं. इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण आहेत. बरं. म्हणजे केंद्र सरकारच्या आहे. इस्पितळामध्ये सुद्धा आयुर्वेदिक हो. डॉक्टरांसाठीची पदं उपलब्ध आहेत. हो. हा. डॉक्टर अस्मिता, तुम्हालाच पुढचा प्रश्न मी विचारते की औद्योगिक क्षेत्रामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांना काय संधी उपलब्ध आहेत? औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हटल्यानंतर मग एक तर तिथे परत दोन प्रकार आले. एक तर ॲज अ मेडिकल ऑफिसर एखादी कंपनी खूप मोठी असेल, तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ते मेडिकल ऑफिसर अपॉइंट करतात. ती एक संधी आहे. आणखीन रिसर्चसाठी सुद्धा करू शकतात. आणि औद्योगिक म्हटलं की मग तो उद्योग कितीतरी प्रकारचे उद्योग होऊ शकतात. एकतर आपण फक्त मेडिसिन्स असं नाही म्हणत, इव्हन डाएटमध्ये सुद्धा एखादी खाद्यवस्तू आहे, तर ती खाद्यवस्तू लोकांपर्यंत म्हणजे फास्ट फूड आपण जे म्हणतो आता, फास्ट फूड लोक खूप अट्रॅक्ट आहेत त्याच्याकडे आता. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून आपण ते जर प्रिपेअर केलं, तर आरोग्यासाठी सुद्धा ते उपयोगी होईल. ती एक संधी आहे. म्हणजे तिथे पण परत रिसर्च आला. रिसर्च ह्याच्यामध्ये काम करू शकतात. बरं. परत मग मेडिसिन मेडिसिन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आहे ते औद्योगिक याच्यामध्येच येतं ते परत. हो, मघाशी डॉक्टरांनी जसं सांगितलं की औषध सांगितलं. बरोबर. निर्मिती आहे. हां. बरोबर. डॉक्टर अस्मिता, तुम्हालाच विचारायचा आहे पुढचा प्रश्न की सरकारी किंवा खाजगी यापैकी कोणत्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणं चांगलं असतं, असा एक प्रश्न आहे आणि त्याच्या फी स्ट्रक्चर मध्ये काही फरक असतो का? आता महाविद्यालय कुठलं चांगलं हे आपण असं नाही सांगू शकत. फी स्ट्रक्चरमध्ये नक्कीच फरक असतो. एकतर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळणंच पहिल्यांदा मुश्किल असतं. कारण तिथे स्ट्रिक्टली मेरिटनुसारच असतं आणि तुमचं मेरिट असेलच तिथे मिळणार आहे. पण हे कॉलेज चांगलं, ते कॉलेज चांगलं आपण असं नाही सांगू शकत. आणि फीमध्ये खूप खूप फरक असतो. जर मेरिटनी जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला मिळालं असेल, तर साधारण माझ्या मते एक आत्ता सध्या तरी 70,000 50,000 ते 70,000 पर इयर अशी फी आहे. अगेन तरी पण डिपेंड्स ऑन द कॉलेज, डिपेंड्स ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये प्रायव्हेटमध्ये तर खूपच फीचा फरक आहे. तिथे 1.5 लाखापासून 2.5 लाखापर्यंत फी आहे. तिथे पण परत इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून आहे ते. बरं. आपण घेऊया सगळ्यांचे प्रश्न. रिझर्वेशन पॉलिसी म्हणजे ओपन सीट आणि फी स्ट्रक्चर म्हणजे इतरांच्या फी स्ट्रक्चर मध्ये फरक असतो का? महाराष्ट्रामध्ये तो फरक आहे, कर्नाटकमध्ये तो फरक नाहीये. बरं. रिझर्वेशन आणि ओपनच्या हो. फी स्ट्रक्चर मध्ये फरक हो. महाराष्ट्रामध्ये आहे. हो. ओपनला जर 70,000 फी असेल, तर ओबीसीला बहुतेक माझ्या मते साधारण 50% फी आहे आणि एस-सी, एस-टीला अजून कमी आहे. बरं. अमेय
डॉक्टर अमेय, BAMS किंवा आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे जे आहेत त्यांना परदेशामध्ये वैद्यकीय संधी उपलब्ध होऊ शकतात का? किंवा परदेशामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस त्यांना करता येते का? हो, मला वाटतं मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की संधी नक्कीच आहे. आणि तिथे खूप म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर मी पुण्यामध्ये पंचकर्म फेलोशिपला असताना एक प्रायव्हेटली एका डॉक्टरांकडे जायचो. ते MD काय चिकित्सा होते आणि ते वर्षातनं 2 महिने जर्मनीला जाऊन प्रॅक्टिस करायचे. आणि फक्त तेच नव्हे, त्यांच्या 3 पिढ्यांपासून ते म्हणजे जर्मनीला त्यांचं सेटअप आहे. आणि असे बरेच जण आहेत जे म्हणजे खूप जुने डॉक्टर्स आहेत किंवा वैद्य आहेत जे परदेशामध्ये जाऊन काम करणारे आहेत. म्हणजे संधी नक्कीच आहे. फक्त तुम्हाला त्याप्रमाणे माहिती काढायला लागेल प्रॉपरली. म्हणजे असं नाही होणार की मी उद्या उठून कुठच्या तरी देशामध्ये जातोय आणि मग तिथे जाऊन चाचपडायला सुरुवात केली. तर ती आपल्याला आधीपासून माहिती काढायला लागेल प्रॉपरली. पण संधी आहे का म्हटलं तर हो, नक्कीच आहे. आणि एवढंच नव्हे तर आयुर्वेदाचं आता गेल्या काही वर्षामध्ये एवढं चांगलं लोकांना त्याची माहिती किंवा महत्व कळलेलं आहे की बरेच परदेशातनं पेशंट इथे येत आहेत अशी अवस्था आहे. त्यामुळे नक्कीच स्कोप आहे चांगला. अमेरिकेमध्ये यासाठी 2 संस्था आहेत, खाजगी आहेत पण त्या सरकार मान्य नाहीये अजून ते. एक आहे नामा, नॅशनल आयुर्वेद मेडिकल असोसिएशन नावाची, आणि अजून एक आहे कृपालू इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड योगा. पण तिथे ॲज अ डॉक्टर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. ॲज अ हेल्थ इन्स्ट्रक्टर किंवा हेल्थ काउन्सिलिंग असं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि आता जस्ट म्हणजे शिक्षण देणं या स्वरूपाची त्या संस्था आहेत. अजून तिथे सरकार मान्य झालेलं नाहीये. बरं, बरं, बरं. पण परदेशामध्ये नक्कीच संधी उपलब्ध आहेत आयुर्वेदाचा हो. अभ्यास करणारे. आहेत, आहेत. हो. लिंकमध्ये आपल्याला जे प्रश्न पाठवले होते ते संपलेले आहेत. बरेचसे प्रश्नांची पुनरावृत्ती झालेली होती म्हणून ते टाळलेत. पण आता चॅट बॉक्समध्ये काही प्रश्न आले होते ते जर आपण घेऊया. अं, एक प्रश्न आहे की BAMS न केलेल्या व्यक्तीला आयुर्वेदिक रिसर्च, औषध निर्माण यात काम करण्यासाठी काही कोर्सेस आहेत का? असे कोर्सेस असतील का? डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी असा कोर्स आहे. पण तो BAMS नंतर आहे की कसा आहे? जरा याबद्दल चौकशी करावी लागेल. बरं. माझ्या मते बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी मधल्या रिसर्च वर्कर्सना ह्याच्यामध्ये करायला स्कोप आहे नक्कीच. बरं. हॅलो. हा, मला ऐकू येतंय. हा. हो. हो. आयुर्वेद आणि सायकोलॉजी किंवा मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी याला सुद्धा एकत्रित संधी आहे का? याचं मला वाटतं उत्तर मघाशी आपण दिलेलं आहे. हो. आयुर्वेदाचा भागच आहे तो. हा. एक वेगळा प्रश्न आहे डॉक्टर. खरं तर की मुंबई सारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला आहार आणि विहार कसे असलं पाहिजे? तर मला वाटतं दोघांनी याचं उत्तर दिलं तर बरं होईल. हा एक थोडासा वेगळा आहे, करिअरशी काही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे तो. डॉक्टर अमेय डॉक्टर? तुम्ही सांगा पहिला, मग बोलते मी. अच्छा. हॅलो. खरं सांगायचं तर हॅलो. हा, बोला. हा, धकाधकीच्या जीवनामध्ये म्हटलं तर आधी कसं आहे की आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या ऋतुचर्या सांगितलेली आहे. तर ती जेवढं टक्केवारीमध्ये आपल्याला पाळता येणं शक्य होईल तेवढी पाळलेली चांगली. मगाशी मी म्हटलं तसं त्याची बेसिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोलू शकता किंवा मग तशी पुस्तकं पण अवेलेबल आहेत. दिनचर्या ऋतुचर्या किंवा चरक संहिता सारख्या पुस्तकांमध्ये मराठी भाषांतरामध्ये पण आपण वाचू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंबई सारखं मुळात आपण मुंबईला अंडरलाईन केलं तर मुळातच दिनक्रम असा असतो की बरेचसे तास बाहेर कामाशी संबंधितच माणूस बाहेर पडलेला असतो. आता त्यातल्या त्यात कुपथ्य होणार नाही असं खाण्यावरती आपण भर दिला. त्यातल्या त्यात आपण घरनं आपलं खाणं घेऊन गेलो आणि ते खाता आलं आणि त्यातही समजा आपल्याला दिवसातनं 1-1 तास सकाळ संध्याकाळ किंवा कधी
दिवसभरामध्ये मिळून 1.5 तास जर आपल्यासाठी काढता आला वेगळा, तर त्याच्यामध्ये ध्यान, प्राणायाम आणि छोटी छोटी रिलॅक्सेशन टेक्निक्स किंवा आसनं जर आपण वापरली तर बराचसा स्ट्रेस कमी होईल आणि स्ट्रेस बस्टर असं काम झाल्यामुळे त्याचा शरीरावरती जो वाईट इफेक्ट होतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे सगळं त्याचा प्रकृतीवरती किंवा आरोग्यावरती परिणाम होतोय तो कमी होऊन त्याचा त्रास होणार नाही. बाकी आजाराविषयी जर म्हणायचं असेल की त्या आजार म्हणजे एखादा सिस्टीमचा आजार आहे, एखाद्या अवयवाचा आजार आहे जो वरच्यावर बरेच वर्ष चालू आहे आणि मग त्याच्यासाठीचं पथ्य आम्ही या सगळ्या आमच्या शेड्यूल मध्ये नाही पाळू शकत, तर मग त्याच्यावरती आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये काहीतरी त्या पर्सनल लेवलवरतीच मार्ग काढायला पाहिजे. त्यात काय असं शॉर्टकट नाही. हो, कारण आहार विहार प्रत्येकाला म्हणजे एकाचा दुसऱ्याला लागू पडणारच नाहीये. प्रकृतीनुसार ठरणार आहे ते परत. अगदी बरोबर आहे. आणखी एक प्रश्न आहे डॉक्टर अमेय, मघाशी तुम्ही असं म्हणत होतात औषध निर्मिती करणं किंवा आयुर्वेदाची फार्मसी काढणं. तर ते समजा जर करायचं असेल तर तुम्ही मघाशी एका कोर्सचा म्हणजे एका विषयाचा उल्लेख केला होता, रस भैषज्य कर्म असं काहीतरी ना? रसशास्त्र. तर ते करणं कंपल्सरी आहे का, की दुसऱ्या विषयामध्ये MD करून सुद्धा आयुर्वेद फार्मसी आपण काढू शकतो असा प्रश्न आलेला आहे? नाही, BA-MS झाल्यानंतर पण फार्मसी काढलेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यासाठी MD रसशास्त्र करायलाच पाहिजे असं नाही. पण कसं असतं की MD रसशास्त्र भैषज्य कल्पना हा विषयच त्याची माहिती देणारा असल्यामुळे तो विषयात MD करा अशी अट नाहीये, पण त्यातली माहिती सखोल असणं कधीही चांगलं. मग तुम्ही समजा तुमचं शिक्षण घेत असतानाच एखाद्या औषध निर्माण शाळेमध्ये तुम्ही जाऊन अभ्यास केलेला असेल किंवा त्यातली टेक्निक्स तुम्ही शिकलेली असाल जास्ती सखोलपणे आणि तुम्ही डिग्री घेऊन पण समजा त्यात पुढे गेलात तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे अशी काही अट नाहीये की तुम्ही MD रसशास्त्रच करा तरच तुम्हाला परमिशन मिळेल, असं काहीच नाही. तुम्ही चालू करू शकता आणि दुसऱ्यांना अपॉइंट करू शकता पाहिजे तर. तो एक पर्याय आहे. जर स्वतःला चालू करायचं असेल तर करू शकता. पण बरोबर आहे. योग्य व्यक्तीची अपॉइंटमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी. आणखी एक वेगळा आणि छान प्रश्न विचारलेला आहे की परकीय भाषांना हल्ली खूप प्राधान्य दिलं जात आहे. तर परकीय भाषांमध्ये आपल्या वैद्यकीय संहितेचं भाषांतर करणं म्हणजे मेडिकल टेक्स्टचं ट्रान्सलेशन करणं याच्यासाठी काही स्कोप आहे का? हो, स्कोप नक्कीच आहे. म्हणजे तुम्ही समजा आता जर्मन सारख्या भाषा खूप प्रमाणामध्ये शिकल्या जातात सध्या, तर तसे त्यात तुम्ही जर पारंगत असाल आणि संस्कृत मध्ये पण तुम्हाला चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही ते कम्पेअर करून त्याच्यामध्ये भाषांतर नक्कीच करू शकता. तसे काही प्रयोग ऑलरेडी चालू आहेत, काही पुस्तकं किंवा काही संहिता तशा भाषांतरित झालेल्या आहेत. ऑलरेडी पण इंग्लिशमध्ये आहेतच त्याचप्रमाणे. हो, इंग्लिश मध्ये तर आहेतच, पण त्या लोकल वेगवेगळ्या देशांच्या भाषांमध्ये पण करू शकतो. करण्याला स्कोप भरपूर आहे. म्हणजे कारण मुळातच भाषांतर सांगायचं ह्याच्यासाठी मला एक मुद्दा इथे परत थोडासा इलॅबरेट करायला लागेल. आयुर्वेद असं काय एक पुस्तक नाहीये बरं का. म्हणजे एक तो गैरसमज आपला दूर करायचा राहिला की आयुर्वेद असं काय एक कुठचं पुस्तक नाहीये जसं गीता किंवा काय अमुक तमुक, तसं आयुर्वेद असं काय वेगळं पुस्तक नाहीये. आयुर्वेद हे एक वेगळं शास्त्र आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या काळातल्या म्हणजे चरक, सुश्रुत, वाघभट, योग रत्नाकर, माधव निदान, भावप्रकाश, अमुक तमुक अशा वेगवेगळ्यांनी आपापल्या अभ्यासानुसार ग्रंथ तयार केले आणि त्याला आयुर्वेदाचं टेक्स्ट बुक किंवा रेफरन्स बुक म्हणून स्थान मिळालं. म्हणजे असे असंख्य ग्रंथ आहेत. त्यामुळे भाषांतर करायचं म्हटलं तर खूप म्हणजे जास्ती स्कोप आहे. एवढे ग्रंथ संस्कृत मध्ये आयुर्वेदाचे आहेत की बरेचसे ग्रंथ असे आहेत की ज्याची मराठीमध्ये पण इव्हन कमी भाषांतर झाले, तर त्याच्यासाठी पण आपण त्याचा विचार करू शकतो. अगदी अगदी. डॉक्टर अस्मिता, तुम्हाला काही जोड द्यायची आहे का याला? नाही. बर. मला वाटतं आलेले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत, त्यामुळे सर्वांच्या शंकांचं नीट निरसन झालेलं असेल. BAMS साठी ऍव्हरेज किती मार्क्स लागतील? मला असं वाटतं ते प्रत्येक वर्षीच्या नीट वर अवलंबून असेल ना?
सध्याचा क्रायटेरिया हो. बघितला तर मागच्या हा, बोला, बोला. हा ओपन मध्ये जर असेल तर साधारण 460 मार्क्स, 460 470 ह्या एव्हरेज मध्ये मार्क्स असतील तर गव्हर्नमेंट मध्ये सीट मिळू शकते. आणखीन मग परत कॅटेगरी, मग ओबीसी ला परत एक 10-20 मार्कांचा फरक पडतो. ओबीसी मध्ये काही फार फरक नाही पडत. एसएसटी ला खूप फरक पडतो. मग प्रायव्हेट कॉलेज, मग मॅनेजमेंट कोटा पण आहेच. जर नीट एलिजिबल असेल आणि मार्क्स कमी असतील तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटामध्ये मिळू शकतं. हे कसं आहे माहिती आहे का, त्या वेळेच्या मेरिट लिस्ट वरती अवलंबून आहे. समजा हो. यावर्षी एकाच वेळी जर खूप हुशार मुलं बसली परीक्षेला बरोबर. आणि त्यांनी तो फरक एकाच पडतो. म्हणजे 490 ह्या मार्क्सला जर 50 मुलं असतील तर ऑफकोर्स तुमची मेरिट लिस्ट आधीच क्लोज होणार, कट ऑफ आधीच बरोबर. मिळणार. त्यामुळे असं काय त्याला ठराविक मार्क्सचं काही गणित नाही बसवता येणार. त्यावेळी मेरिट लिस्ट मध्ये तुमचा कितवा नंबर असेल त्याला महत्व आहे आणि त्या बरोबर आहे. नंबरनुसार तुमच्या रिझर्वेशन कोटामध्ये तुम्ही कुठे बसता. आणि तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही कॉलेज कुठचं निवडता, त्या कॉलेजला जाण्यासाठी किती जणांची धावपळ चालू आहे आणि त्यात तुम्ही कुठे बसता ह्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला कुठे कशी ऍडमिशन मिळेल किंवा नाही मिळेल. बरोबर आहे. त्यामुळे ऍव्हरेज किती मार्क मिळाले पाहिजेत हा निकष प्रत्येक वर्षी मला असं वाटतं की बदलू शकतो. बदलत असतो. हा आपले सगळे प्रश्न संपलेत. तुम्हाला काही दोघांना सांगायचंय का? काही भर घालायची आतापर्यंत सांगितलं आहे त्याच्यामध्ये? ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेने ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. बस. जिव्हाळ्याचा विषय आयुर्वेद, लोकांपर्यंत जी माहिती पोहोचण्याची संधी दिली, यातून जर 4 लोकांनी जरी प्रेरित होऊन आयुर्वेदाला ऍडमिशन घेतली तर सार्थक झाल्याचं वाटेल. नक्कीच नक्कीच, तोच आपला हेतू आहे. बरोबर. खरंच. हो, हो, नक्कीच. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. अर्थात सकल जन सुखी होवोत आणि सर्वजण निरामय अर्थात निरोगी होवोत या सूत्राचा अवलंब करणाऱ्या, किंबहुना या सूत्रावरती बेतलेल्या आयुर्वेद या विषयातल्या करिअरच्या संधी याविषयीची परिपूर्ण माहिती आपल्या दोन्ही तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्याला दिली. यातून आपल्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल याची मला खात्री आहे. डॉक्टर अस्मिता भस्मे आणि डॉक्टर अमेय गोखले आज आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं. काही तांत्रिक अडचणी आल्या पण त्या येणारच. खरं तर हीच तंत्रज्ञानाची काय म्हणायचं की खूप मोठी आपल्याला देणगी आहे की आता डॉक्टर अस्मिता आहेत बँगलोरमध्ये आणि डॉक्टर अमेय आहेत रत्नागिरीमध्ये, मी आहे मुंबईमध्ये आणि आपले सगळे उपस्थित जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले आहेत. त्यामुळे त्या तांत्रिक अडचणींवरती आपण मात केलेली आहे आणि डॉक्टर अस्मिता आणि डॉक्टर अमेय आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. याशिवाय झूमच्या माध्यमातून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक उपस्थितांनी, अनेक प्रेक्षकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, आपल्या शंका विचारल्या, त्या शंकांचं निरसन करून घेतलं, त्यांचेही मनपूर्वक आभार. शिवाय हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे, सचिव मृणाल पाटोळे आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त आणि सदस्य यांचीही मेहनत आहे. त्यामुळे त्यांचेही मनपूर्वक आभार. शेवटी एक नाव विसरता येणार नाही. या सगळ्यामध्ये आपल्याला जे उत्कृष्ट तांत्रिक सहाय्य लाभलेलं आहे ते आमचे तांत्रिक सहाय्यक अभिजित शिंदे यांचेही आभार. मंडळी, आजचा कार्यक्रम इथे संपतो आहे, पण ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान अशा प्रकारचे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते. आमचे अनेक व्हॉट्सअप गट आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही आमच्या उपक्रमांची माहिती वेळोवेळी देतच असतो आणि ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे आमच्याशी असेच जोडलेले राहा. धन्यवाद.